महायोगपीठे तटे भीमरथ्या मुरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण हो ये सगळे विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ते खाली वरी झाल्यावर मला कळत नाही बरं महाराजी तुमच्या दोघात लक्ष राहू दे त्यांच्या त्याच्यासोबत माझं बीच करते सगळं म्हणून बरोबर आहे ना म्हणजे लक्ष राहू दे ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरं चिनुतं शरण्यं भृत्यार्त्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वंदे महापुरुषते चरणारविन्दं वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गौरांगं रसमयं नित्यं रसाचार्यं रसोसुखं श्रीराम हर्षण देवाख्यं सद्गुरुं
प्रणमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। तसं सहकार्य राहू द्या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग मागणीपल प्रकरणातील आहे। सेवेला सुरुवात करण्या अगोदर परिहार देणं हे वक्त्याचे आद्य कर्तव्य असतं। त्या न्यायानं आपल्या या श्री क्षेत्र सिंदखेड मातला या ठिकाणी चालू असलेला हा दिव्य आणि भव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा किम निमित्त सर्वांना ज्ञात आहे। श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी दिगंबरजी महाराज गायकवाड यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला हा दिव्य आणि भव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह। त्यासाठी उपस्थित असलेली रती महारथी गुणीजन मंडळी सर्वांना माहिती आहे, तरी नाम गेलं गरजेचे। त्या आता ज्यांच्या मुखातून गोड अशी चाल ऐकली असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट किती गोड महाराज किती गोड असं वाटत होतं। मला तर झोप लागली होती, म्हणजे मी इतका तल्लीन झालो होतो, म्हणजे गायन इतकं उत्कृष्ट असं मला म्हणायचं। इतकं उत्कृष्ट म्हणजे ज्यांनी आता चाल गायली अशी असणारे श्री हरिभक्त पारायण आदरणीय आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य महाराजांचं नाव जगन्नाथ श्री हरिभक्त पारायण आदरणीय भजन सम्राट किती उंच महाराजांनी आता गायन केलं असे असणारे आमचे आदरणीय जगन्नाथजी महाराज बनकर त्यांची विशेषत्वान उपस्थिती आहे। त्याचबरोबर आदरणीय आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट आदरणीय आमचे भरतजी महाराज बोरकर त्यांची उपस्थिती आहे। गजानन महाराज अंकुश महाराज रामदास महाराज हरिभक्त पारायण आदरणीय आमचे गजाननजी महाराज त्यांची उपस्थिती आहे। त्याचबरोबर आदरणीय आमचे अंकुश महाराज त्यांची उपस्थिती आहे। रामदास महाराज सगळी मागची बालगोपाल महाराज मंडळी परत त्याचबरोबर आमचे महाराष्ट्रातील किती गोड वाजवलं महाराज, खरंच एकदा टाळ्या वाजवा। म्हणजे हे सगळ्यांसाठी ना किती गोड, म्हणजे ऐकतच राहावं वाटत होतं, म्हणजे खरंच खूप मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगाचे महामेरू आमचे ताल सम्राट आदरणीय आमचे माऊलीजी महाराज आकाश माऊलीजी महाराज त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। त्याचबरोबर आदरणीय आमचे आकाश ते वाजी तितकं म्हणतात वाजी तिथं महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंग सम्राट आमचे आदरणीय आकाशजी महाराज त्यांची विशेषत्वान उपस्थिती आहे।
ही आजची जी सेवा आहे समस्त ग्रामस्थ मंडळी आपली सिंदखेड राजा यांच्या मार्फत मिळालेली आहे आणि त्याचबरोबर सिंदखेड मातला हां त्याचबरोबर ज्यांच्यामुळं हा सेवेचा योग आला असे असणारे आदरणीय आमचे आपल्या सप्ताह कमिटीचे मार्गदर्शक असणारे श्री हरिभक्तपरायण आदरणीय आमचे गजाननजी पोपळे साहेब आहेत. त्याचबरोबर श्री हरिभक्तपरायण आदरणीय आमचे सुनीलजी वाळे साहेब त्या दोघांमुळं आजच्या ह्या सेवेचा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग मला मिळालेला. महाराज खूप मोठी भाग्याची गोष्ट लागते. एवढ्या मोठ्या महात्म्याच्या पुण्यतिथीच्या सोहळ्यामध्ये सेवा भेटणं हे माझं खरंच खूप मोठं महत् भाग्य आहे. महाराज ज्यांचं जीवन संपूर्ण जीवन महाराज साधनेमध्ये रत होऊन गेलं संपूर्ण जीवन महाराज आणि त्यांचा परिचय किंवा त्यांचं महत्त्व सांगणं हे तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे. महाराज इथं महाराजांचं किती वर्ष वास्तव्य झालेले बाबांचं 40 वर्ष आणि 40 वर्ष चातुर्मास किती वर्ष झाले बाबांचं म्हणजे भरपूर वर्ष तुम्हाला हां. आणि त्याचबरोबर महाराजीचे गुरुबंधू आमचे आदरणीय पूजनीय तेही त्याच त्याच्यासाठी तेवढेच पूजनीय आहेत आदरणीय निवृत्तीजी महाराज त्यांची इंगळे आमचे भाऊकी समजा त्यांची विशेषत्वानं उपस्थिती आहे. खूप 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 आनंद वाटला महाराज इतक्या मोठ्या महात्म्याच्या आणि त्यांचं जीवन हे सगळं म्हणजे ऐकून अशा मोठ्या ज्यांची कथा चालू कोणाची कथा चालू आहे हां तसं म्हणा ना म्हणलं त्यांची कथा चालू आहे म्हणजे श्री हरिभक्तपरायण त्याच्यावर बघितलंच नाही मी असं होतं ते गाई गडबडीमध्ये. आदरणीय गुरुवरी आमचे आदरणीय भाऊरावजी महाराज ज्यांच्या मुखातून आपण रामायण श्रवण करत असतात त्यांची विशेषत्वानं उपस्थित कोणी राहिले नाही म्हणजे नावं घेतलेलीच आहेत असं काही नाही. तुम्ही ही सर्व श्रोता मंडळी माझ्यासाठी आदरणीय पूजनीय आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला पूर्णवेळ आपलं सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल माझं तिथं वडिलांचे झालेच ते कीर्तन नाही या गावात नाही झालं ना परिसरात झाले असतील. माझाच परिचय समजा करून द्यायचा राहिला सगळ्यांचा दिला पण तसा परिचय जुना आहे. श्री हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवरी वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे त्यांची परंपरा 3 नंबर चिरंजीव आहे आणि त्यांच्या त्या परंपरेतील असल्यामुळं कसं आहे थोडंसं बाबा अडचण पण येते. अडचण अशी येते मी पहिलंच आता बैठकीमध्ये बोललो साहेब काय होतं की मी ऋषिकेशला अध्ययनासाठी 8-10 वर्ष राहिलेलो. माझं शास्त्र अध्ययन सर्व झालेले प्रस्तांतरे वगैरे उपनिषद व्याकरण न्याय हे सगळंच समजा झालेले. काय होतं बाबा तिकडे राहिल्यामुळं ती थोडेसे संस्कार ते थोडेसे म्हणण्यापेक्षा भरपूर तीच संस्कार आहेत आणि ते काही तिकडचं सांगितलं का मग लोक आणि इकडे अपेक्षा लोकांची अशी असते की बाबांचे चिरंजीव म्हणल्यानंतर ते सुद्धा तसंच म्हणजे हसवत असतील असं म्हणजे मानसिकता राहते माणसांची. त्याच्यामुळे थोडीशी जरा अडचण येते. पण आता आपण आजचं जे कीर्तन आहे जसं थोडं इकडं थोडं तिकडं करून आपण सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विशेषत्वानं नाव आमच्या माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार युवा कीर्तनकार आदरणीय आमचे अंकुशजी महाराज चाळक त्यांची विशेषत्वानं उपस्थिती. आमचे मामाश्री आमचे कुंडलिक मामा घोलप त्याचबरोबर आमचे महादू नाना घोलप माझ्यासोबत आलेली त्यांची उपस्थिती आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला आपल्या जीवनातील पंचम पुरुषार्थ असणारा भक्ती त्या भक्तीचं काय करतात भगवंताकडं मागणी करतात. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती त्या भक्तीतल्या प्रेमाची काय करतात महाराज भगवंताकडं मागणी करतात. आता इथं काही शंका आहेत सुरुवातीलाच शंका आहेत. कोणती शंका आहेत जगद्गुरु तुकोबरायांनी मागितलं भगवंताकडे मागितलं शंका कोणती आहे जे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काही मागणे आम्हा अनुचित मागणं आम्हाला काय अनुचित आहे महाराज पटत नाही आम्हाला ते वडिलांची रीत जाणत असं म्हणजे आम्हाला मागणं काय आमच्या रक्ताच्या बाहेरचे महाराज ते असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबराय आजच्या दिवशी काय करतात महाराज मागणी करतात. आता हा काय सप्ताहाचा 7 दिवसाचा नियम असतो महाराज. पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यायलाच पाहिजे का कारण की पुढील 8 दिवस पहिल्या दिवशी नामाचं महत्त्व सांगितल्यानंतर काय 8 दिवस सर्व जी आपली श्रोता मंडळी आहे त्यांच्याकडून काय नामाचं महात्म्य कळल्यानंतर काय होईल 8 दिवस भगवंताचं नामस्मरण होईल. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी काय नामपर अभंग घ्यावा लागतो आणि मध्ये जे आहे ते कीर्तनकार स्वतंत्र असतात कोणताही अभंग तुम्ही घेऊ शकता आणि 7व्या दिवशी जे आहे ते मागणीपर अभंग घ्यावाच लागतो महाराज. कारण की 7 दिवस तुम्ही नामस्मरण केल्यानंतर कुठंतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी मागण्याचा अधिकार होतो तेव्हा आपण काय करायला आजच्या दिवशी मागणी परत अभंग घ्यावा लागतो. उद्याच्या दिवशी काल्याचा हे सर्वांना ज्ञात आहे. मग असे असणारे जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे मागतात जे मागणं अनुचित आहे असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे काय करतात आजच्या दिवशी मागतात महाराज.
आणि दुसरं एक अशी गोष्ट आहे महाराज, जगद्गुरु तुकोबराय कोण होते महाराज? संत होत. आणि संत आणि भगवंत तुकोबरायांनी मागितलं कोणाकडे? भगवंताकडे मागितलं महाराज. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयर्या, हे रखुमाईच्या पती सोयर्या, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. हे काय भगवंताकडे मागितलं महाराज. जगद्गुरु तुकोबराय संत होते, मागतायत कुणाकडे? भगवंताकडे. आणि वास्तविक दृष्ट्या जर आपण विचार केला तर संत आणि भगवंत दोन्ही काय आहेत महाराज? दोन्ही काय आहेत? एकच आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जर दोन्ही एक आहेत तर जगद्गुरु तुकोबराय मागतात. हे मागण्याचं जे नाटक आहे, आपण त्याला नाटक शब्द हे नाटक जे आहे हे जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं? शंका बरोबर आहे ना? जर दोन्ही सुद्धा काय आहेत? एक आहेत, सर्व दृष्टीने एक आहेत. त्याचं स्वतंत्र चिंतन आहे महाराज. ते सामर्थ्याच्या दृष्टीने एक आहेत, ज्ञानाच्या दृष्टीने एक आहेत, सर्व दृष्टीने काय आहेत? संत आणि भगवंत एकच आहेत. मग जगद्गुरु हे थोडं असं जमतंय ना का बदलायचं चिंतन? हे सवय आहे तुम्हाला ऐकायची? असं मला बोर झाल्यानंतर मध्ये सांगा, मग मी काय करतो? कॅसेट बदली करतो. जर झालं का तुम्हाला मला तसं सांगा. म्हणजे थोडं काय चाललं होतं आपलं? हा, दोन्ही जर एक आहेत तर मग हे मागण्याचं जे नाटक आहे तुकोबरायांनी काय केलं? त्यांच्यातच काय केलं? त्यांनी नाटक केलं महाराज. ह्याचा आपण काय आता 2 घंटे ह्याच्यावरच आपल्याला काय करायचं? थोडासा विचार करायचा. विठ्ठल बघा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट काय, संत महाराज कधी मागत नसते. संत हे एक मेन गोष्ट आहे की संत कधी मागत असतात का महाराज? आपल्यासारखी महाराज मंडळी त्यांची गोष्ट वेगळी, पण संत कधी मागत असतात का? उलट संत काय करतात महाराज? देण्याचं कार्य करतात. कधी संतांनी घेतले का? कधी मागितले का कोणाला? नाही महाराज. संत कधी काय करतात? म्हणजे महाराज मंडळीचं आपलं वेगळे समजा, ते संसार ते सगळ्या गोष्टी आहेत, पण संत कधी मागत नाहीत महाराज. उलट देण्याचं कार्य करतात महाराज. संतांची जे लक्षणं जर बघितली तुम्ही तर अशी खूप मोठी लक्षणं आहेत महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये कितीतरी लक्षण आहेत महाराज. विठ्ठल मागत तर कधी नाहीतच कुणाकडे. उलट जे समाजामधील दुःखी माणसं आहेत महाराज, त्यांना काय करतात संत? उलट आपलंसं करून त्यांचं दुःख काय करतात? दूर करतात. मग संत मागतील कसे? बरोबर आहे की नाही? संतांचं लक्षण जर पाहिलं गेलं तर महाराज, संतांचा स्वभाव कसा आहे महाराज? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले हे संत असतात महाराज. बघा तुम्ही, आदरणीय बाबा जे आहेत, बाबांचं सुद्धा आयुष्य आता हे सगळं महाराज असंच केलं. रंजल्या गांजल्यांना म्हणा, म्हणजे संपूर्ण त्यांचं साधनेमध्ये आयुष्य गेलं महाराज. संत असं असतात महाराज. संत कधी मागत नाहीत महाराज. संत उलट काय करतात? द्यायचं काम करतात. संत काय करतात? द्यायचं काम करतात. मग असे असणारे जगद्गुरु तुकोबराय आहेत, ते आज मागतायत. कशामुळं, कसं काय, याची शंका आहे. याचं थोडंसं नंतर आपण त्याचा विचार करू. तत्पूर्वी मला इथं एक गोष्ट सांगा. सगळे असे परेशान होऊन बसलेत, सगळे माझ्यासोबत भांडणं झाल्यासारखेच बसलेत. एक तर तुम्ही काही जण लांब बसलात, काही इकडे बसलेत. मला नेमकं कुठं बघावं काय करायला गेले, त्याच्यामुळे 4-5 जण जे आहेत ते इकडं समोर उठून बोलवली. थोडंसं पुढं आले तर बरं होईल. तुम्ही म्हणजे लय उपकार होतील, तसं काही नाही. बरं, माझ्या म्हणजे भांडण झाल्यासारखं का लांब बसले तुम्ही सगळेजण? जवळ आहे असं, म्हणजे बोलायला सोपं जातं मला. कसं थोडं तुम्ही माझ्याकडे रागाने बघायला लागले का प्रेमाने बघायला लागले हे तर मला कळलं पाहिजे ना. थोडं जवळ आले म्हणजे कळतं. त्या तुम्ही राहू द्या, काय अडचण नाही. इकडचे जे आहे ते जमल. हा, काय चाललं होतं आपलं खरं?
जे कारण झाले थोडं मोकळं जरा असं एकदम भांडण झाल्यासारखं राग काय बघू नका. मी आपलं 1.5-2 तास आहे सांगून म्हणजे जसं होईल तसं सांगणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं जरा मोकळं आणि हसत. आणि हा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे महाराजी, एक अनुभवाची गोष्ट कोणती बघा तुम्ही महाराजी. तुम्ही आपण आता सगळी फिरणारी महाराज मंडळी आहेत, सगळीच महाराष्ट्रभर फिरतायत महाराज. बघा तुम्ही भरपूर ठिकाणी साहेब असं राहतं, पोपळे साहेब, वायरे साहेब असं असतं. त्या सप्त्यात गेल्यास असं वाटतं की उगाच आपण म्हणजे इथं आलोत महाराज. कीर्तनाची तारीख उगाच घेतली महाराज, मायकाला दोरी बांधलेले महाराज. म्हणजे वर्णन करायचं म्हणलं ते खूप विचित्र राहतं. इतकं असं बोलतच काय म्हणजे ते म्हणजे आमच्याकडं ते मुलावर आल्यासारखं ज्याला म्हणतात समजा तसं केल्यासारखं काय होतं महाराज सप्ताह. पण आणि ते जाणवतं बरं का तुम्ही गेल्यानंतर. पण इथं आल्यानंतर बघा महाराज, या असं प्रत्येक इथलची जी प्रसन्नता आहे तुमची महाराज इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे. प्रत्येक माणसाचा उत्साह आहे महाराज सप्त्यामध्ये. बघा तुम्ही इथं आता ऐकलं की महिला मंडळ महाराज इथं विना पहारा करतात, याच्यापेक्षा मोठी कोणती गोष्ट आहे महाराज. आणि आपला स्वभाव असा आहे महाराज, सगळ्यांचा स्वभाव आपला असा आहे महाराज. पुरुष मंडळी म्हणा किंवा समजा आपण महाराज संसारामध्ये आपण रात्रंदिवस तिकडे यांना खाऊ. वैकुंठवासी वडील म्हणायचे 10-10 किलोचं लेकरू दिवसभर काढायला घेऊन फिरतो, पण इथं किलोचा विना घे म्हणलं की म्हणतो मला जमतंय काय. म्हणजे असे आपण आहेत महाराज, आपल्याला नाही जमत महाराज हे असं करायचं म्हणल्यानंतर. पण इथलच्या महिलांसाठी एकदा तुम्ही आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा. इतकी मोठी ही नवीन काहीतरी महाराज आहे की महिला मंडळीने विना पहारा घेणं ही त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, पण आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पुरुष मंडळीची त्यांच्यासाठी आहे कौतुकाची गोष्ट, पण आपल्यासाठी काय आहे लाजिरवाणी गोष्ट महाराज. पुरुषांनी म्हणजे आहे स्त्री पुरुष वादाचं मी म्हणत नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे महाराज. पण मग जे त्याचा अर्थ असा होतो की गावातले पुरुष मंडळी काय हे असं म्हणजे त्याच्यामुळं ती कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही काही म्हणजे तसं राग नका येऊ देऊ आहे म्हणजे त्यांचंही करता येते. ही मला हे म्हणायचं होतं की इथलचं जे आहे वातावरण इतकं सुंदर आहे महाराज. प्रत्येकजण उत्साहामध्ये, प्रत्येक गावातल्या लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत महिला मंडळी सगळीच माता भगिनी सगळी जे आहेत ते काय उत्साहित महाराज. त्याच्यामुळं तो जो उत्साह आहे तुमचा तो शेवटपर्यंत थोडंसं जरा टिकून ठेवा. आणि तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगा, इथं तुकोबरायांची जगद्गुरु तुकोबरायांची ज्ञानेश्वरी वाचलेली किती जण मंडळी कुणी वाचली इथं? ज्ञानेश्वरी नाही का? हां गात हा तेच. मग तुम्ही ऐकतायत का? हां मला ते बघायचं होतं तुम्ही नेमकं ऐकतायत का उगं माझं हो चालू असं ते बघायचं होतं मला. जगद्गुरु तुकोबरायांचे काय गाथा आहे महाराज ऐकतात. तुम्ही तरी बोलले, बाकीचे सगळे डोळे मोठे करून माझ्याकडे बघायचे, कुणी काही म्हणी नाही केल्या. जगद्गुरु तुकोबरायांचं काय साहेब गाथा. एक सुरुवातीला 10 ते 15 मिनिटं इतके मोठ्या महात्म्याच्या पुण्यतिथीच्या सोहळ्यामध्ये सेवा करतो. थोडंसं जरा 10-15 मिनिटं थोडंसं जरा चिंतन सांगतो. बोर होऊ नका, लक्ष देऊ नका. थोडं नंतर मी बदल कॅसेट, पण थोडंसं सुरुवातीला चिंतन होणं गरजेचं आहे महाराज. इतक्या मोठ्या ज्यांचं आयुष्य साधनेमध्ये गेलं थोडंसं जास्तच मी तिकडचं सांगितलं तुम्ही म्हणता बरे का तो म्हणजे असं. जगद्गुरु तुकोबरायांची काय महाराज गाथा आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याला आपण काय म्हणतो सगळेजण? गाथा काय? पंचम वेद आहे महाराज. गाथा पंचम वेद आहे सगळेजण म्हणतो. किंवा गाथा काय? गाथा आणि वेद काय दोन्ही एक आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतो? वेदाचा तू अर्थ आम्हासीच ठावा, वेदाचा तू अर्थ आम्हासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, हेरांनी वहावा भार माथा. जगद्गुरु तुकोबराय काय बोलले की वेदाचा अर्थ कोणाला माहिती? फक्त आम्हालाच माहिती. बाकीच्यांनी जे आहे ते अहंकार रूपाचं म्हणा किंवा
पाठांतराचं म्हणा काय तुम्ही इराणी वाहा भार माथा तो वज जे आहे ते तुम्ही फक्त डोक्यावर वाहा मारात, पण तात्विक दृष्ट्या वेद काय सांगतो हे कोणाला माहिती फक्त हे आम्हालाच माहिती. मी सांगत काय होतो की जगद्गुरु तुकोबा यांचा गाथा हा काय पंचमवेद आहे किंवा गाथा आणि वेद काय दोन्ही एक आहे महाराज. हे तर थोडंसं सूक्ष्मचिंतन सांगून पुढे चलतो, कारण काय भरपूर जण सांगतात गाथा आणि वेद दोन्ही काय एक आहे, पण गाथा आणि वेद हे दोन्ही एक आहे किंवा गाथा हा पंचमवेद आहे हे कधी कळेल आपल्याला? कधी कळेल आपल्याला? ज्या वेळेला आपण वेद काय किंवा वेदामध्ये काय याचं चिंतन करू आणि गाथ्यामध्ये काय याचं काय करू आपण चिंतन करू. एक 10 मिनिटं फक्त सांगतो मी. बघा तुम्ही जगद्गुरु तुकोबा यांचा गाथा आणि वेद दोन्ही काय महाराज एक आहे. मी आता सुरुवातीला जे बोललो संत आणि भगवंत जर एक आहेत तर आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबा यांनी भगवंताकडे मागणं मागितलं. का मागितलं? दोन्ही जर एक आहेत तर कशासाठी मागितलं? हे नाटक कशासाठी? तेच जसं ज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा वेदामध्ये काय वेदाचं लक्षण करत असताना शास्त्रामध्ये केले अपौरुषेय वाक्यमेध ज्याची कोणत्याही पुरुषापासून काय नाहीये निर्मिती नाहीये त्याला काय म्हणायचं? वेद. ज्ञान स्वरूपाचं काय आहे? वेद. वेद स्वयं ज्ञान आहे महाराज. वेद काय आहे? स्वयं ज्ञान आहे. मग असा असणारा जो वेद आहे तो आणि गाथा दोन्ही काय एक आहे. म्हणजे हे जे साम्य आहे हे कसं आहे? गाथा आणि वेद म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीनं. तसं भगवान विष्णूंपासून काय वेदाची निर्मिती म्हणजे पुनरुज्जीवन वेदाचं ज्यावेळेस सृष्टीचा लय होतो त्याच्यानंतर पुनरुज्जीवन वेदाचं कोण करतं? भगवान विष्णू करतात. मग जसं वेदाची निर्मिती भगवान विष्णूंपासून गाथा जगद्गुरु तुकोबा यांनी बनवला. मग दोन्ही काय आहेत? एक आहेत. म्हणजे ज्ञान त्याच्यात पण तेच आहे, वेदात पण तेच आहे आणि गाथ्यात पण तेच आहे. हे नेमकं कसं आहे? हे एक 10 मिनिटं फक्त बोर नका हो तुम्ही. 10 मिनिटं मी तुम्हाला काय करतो सांगतो. जसं विठ्ठल विठ्ठल बघा तुम्ही वेदामध्ये काय महाराज 5 भाग आहेत. सूक्ष्म चिंतने 5 मिनिटं फक्त लक्ष देऊन ऐका. विनंती सगळ्यांना पाया पडतो तुमच्या, फक्त 5 मिनिटं ऐका तुम्ही, लक्ष देऊन ऐका. वेदामध्ये काय महाराज 5 भाग आहेत. किती भाग आहेत वेदामध्ये? 5 भाग आहेत. पूर्वमीमांसाकार जे आहेत 6 शास्त्रांपैकी एक त्यांच्या मते वेदामध्ये 5 भाग आहेत. सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा जो आहे विधी, दुसऱ्या क्रमांकाचं मंत्र, तिसरं नामध्येय, चौथं निषेध आणि 5वं जे आहे अर्थवाद. विधी, मंत्र, नामध्येय, निषेध आणि अर्थवाद. कोणते कोणते? पहिल्या क्रमांकाचं विधी, दुसऱ्या क्रमांकाला मंत्र, तिसऱ्या क्रमांकाला नामध्येय, चौथ्या क्रमांकाला निषेध आणि 5व्या क्रमांकाला अर्थवाद. सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा लक्षात राहिलं ना? राहिलं ना लक्षात? सगळेजण म्हणतील काय लावले महाराजांनी सुरुवातीला आपलं 10 मिनिटं. सगळ्यात पहिल्या क्रमांक आपल्याला कशासाठी मी तुम्हाला सांगतो हे फक्त लक्षात घे की जगद्गुरु तुकोबा यांचा गाथा आणि वेद दोन्ही काय एक आहे. हे कारण सगळेच महाराज मंडळी म्हणतात, पण नेमकं कसं एक आहे हे थोडंसं वेदातलं ते कधी तुम्ही ऐकलं नाही. आणि हे माझ्या तरी अंदाजे हे तुमच्यासाठी नवीन येते. हे कोणी सांगितलेलं आहे का? सांगितलं कोणी? ऐकले तुम्ही आतापर्यंत? तुम्ही माझं ऐकून घ्या मग मला सांगा कोणी तुम्हाला सांगितलं हे नाहीच महाराज. त्याच्यामुळे एक 10 मिनिटं. विधी सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा वेदाचा भाग आहे विधी. विधी म्हणजे काय? विधीचं लक्षण करत असताना केले की आपल्याला माहीत नसलेल्या वेदाच्या ज्या ऋचा आहेत त्याचा अर्थ सांगणारा जो वेदाचा पहिला भाग आहे त्याला काय म्हणायचं? विधी. अज्ञात अर्थ ज्ञापको वेद भागो विधी हे लक्षण केलेले महाराज. आपल्याला माहीत नसलेल्या अर्थाचं बोधन करून देणाऱ्या वेदाच्या पहिल्या भागाला विधी असं म्हणतात. ती विधी 4 प्रकारची आहे. उत्पत्ती विधी, विनियोग विधी, अधिकारी विधी आणि प्रयोग विधी. अंकुश महाराज हे काय 4 प्रकार आहेत महाराज त्या विधीचे. महाराज ते जास्त डीपमध्ये मी काही जात नाही. हे 4 प्रकार कशाचे आहेत महाराज? विधीचे. आपण विधी शब्द ऐकलेले ना? विधी शब्द ऐकलेले ना? आपण काय म्हणतो पूजा करत असताना प्रत्येक ठिकाणी काय मनुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत 16 प्रकारचे संस्कार आपल्याला आपल्या धर्मामध्ये मानले जातात. मग हे जे 16 प्रकारचे संस्कार आहेत त्या संस्काराच्या वेळी प्रत्येक ठिकाणी काय वेगवेगळी विधी राहते. विधी हा शब्द तिथं आलेला आहे. वेगवेगळी विधी राहते. बघा तुम्ही माणसाचं लग्न होत असताना जो विधी राहतो तोच विधी मृत्यूच्या नंतर राहतो का? अंत्यसंस्काराच्या वेळी राहतो का? नाही महाराज. विधी काय दोन्ही ठिकाणी भिन्न भिन्न आहे महाराज. तिथं विधी वेगळी, इथं विधी वेगळी. तसं हा वेदाचा पहिला भाग काय? विधी. दुसऱ्या क्रमांकाचा भाग कोणता होता? आता सांगितल्याशिवाय पुढेच चलत नाही. सांगा मला कोणता होता दुसरा भाग? मंत्र. हा दुसरा भाग कोणता होता? मंत्र होता. मंत्राचं लक्षण करत असताना मी जास्त तुम्हाला खोलवर जातच नाही. मला तुम्ही म्हणजे तुमचं डोकं खराब नाही करायचं. मला जास्त मी आयचनामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये जातच नाही. वरूनच चालतो. फक्त थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. दुसरा भाग आहे मंत्र. मंत्राचं लक्षण करत असताना शास्त्रामध्ये केले महाराज प्रयोग समवेत अर्थ स्मारक हा मंत्र. हा प्रयोग म्हणजे आपण जी पूजा करतो विधी करतो त्या प्रयोगाशी संबद्ध प्रयोग समवेत म्हणजे बांधल्या गेलेले द्रव्य आणि देवता प्रयोग समवेत अर्थ स्मारक हा मंत्र. हा हे शास्त्रामध्ये काय केले महाराज? मंत्राचं लक्षण केले. हे झाला मंत्र. तिसऱ्या क्रमांकाचं होतं नामध्येय. आणि मंत्र तर सगळ्याला माहितीच नाही. हे तरी शब्द ऐकला ना तुम्ही का नाही? मंत्र 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 सुद्धा काय राहतात? वेगवेगळी राहतात महाराज. लग्नाच्या वेळी वेगळी, 16 संस्कारांच्या वेळी काय वेगळी. जसं स्वस्ती वाचनामध्ये काही मंत्र राहतात महाराज.
स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न भूगा विश्ववेदाः स्वस्ति न तारिग्वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। हे काही स्वस्ती वाचनातलं मंत्र महाराज. तसं भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः श्रेरंगे सुष्टुवासस्तनुभिर्व्यसेम देवहितं यदायुः. हे काही मंत्र आहेत महाराज. उदाहरणार्थ सांगितला असे जे आहेत ते देवतांची आठवण करून देणाऱ्या वेदाच्या दुसऱ्या भागाला मंत्र म्हणतात. तिसरा जो भाग आहे मला असं वाटतं मी कधी उरकीन महाराज तुमचे चेहरे बघून, पण सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही महाराज. तिकडे जाणं आपल्याला काय गरजेचं आहे. तिसऱ्या क्रमांकाचा भाग आहे नामध्येय. नामध्येय म्हणजे काय एकदम उरक्त घेतो. अनेक अर्थ शब्दांना एक या विशेष अर्थामध्ये जोडणं याला काय म्हणायचं नामध्येय. चौथा भाग आहे निषेध. निषेध म्हणजे काय पुरुषस्य निवर्तकम वाक्यम निषेध. म्हणजे वेद जो आहे वेद काय दोन मुखाने बोलतो. इकडे लक्ष द्या. वेद किती दोन मुखाने बोलतो. दोन मुखाने म्हणजे कसं एक विधिमुखाने आणि एक निषेधमुखाने. म्हणजे हे असं करा म्हणून एक सांगतो आणि हे असं करू नका म्हणून काय निषेधमुखाने सांगतो. पुरुषस्य निवर्तकम वाक्यम निषेध म्हणजे आपल्याला वाईट गोष्टींपासून अडवणारा जो वेदाचा भाग आहे चौथा त्याला काय म्हणायचं निषेध म्हणायचं. हा निषेध. मग आता हे असे भरपूर वाक्य काय आहेत वेदामध्ये आलेले आहेत महाराज. आता मला फक्त सांगतोय काय हे लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आणि वेद दोन्ही कसं एक हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आता हा झाला चौथा भाग निषेध. पाचवा भाग आहे अर्थवाद. अर्थवाद म्हणजे काय जे माणसाच्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जे आपल्याला करण्यायोग्य आहे त्याची स्तुती करणं आणि जे करण्यायोग्य नाही त्याची काय करणं निंदा करणं याला काय म्हणायचं अर्थवाद. मग असा जो आहे हे काय झाले वेदाचे 5 भाग महाराज. ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं की गाथ्यामध्ये सुद्धा हे नेमकं आपल्याला घडतं का. मी कशासाठी सांगतोय गाथा आणि वेद दोन्ही काय एक आहे. मी त्याच्यासाठी हा मुद्दा मांडला. तिथून पुढे मी आलोय. आता मला एक गोष्ट सांगा. जसं असा हे वेदामध्ये जी 5 भाग सांगितलेले आहेत तशीच आपल्याला काय करायची गाथ्यामध्ये बघायची. आणि उदाहरणार्थ स्वरूपाची मी तुम्हाला एक दोन अभंग सांगून पुढे चलेल. विठ्ठल विठ्ठल झालं उरक्त घेतो मी. फक्त लक्ष देऊन तुम्ही जर झोपले का तर मग लिहावं होईल बघा. माझ्याकडे लक्ष द्या फक्त. चित्त देऊन 5च मिनिटात मी उरकितो. आता गाथा आणि वेद काय दोन्ही कसं एक आहे लगेच उरकतो मी. तुम्ही फक्त लक्ष द्या. तुम्ही झोपले का तर मी आज अजून जास्त मी ऐकतानाच जाईन बघा. माझ्या जास्त डीपमध्ये जाईन. झालं वेदाचं झालं 5 भाग झाले. तसेच आपल्याला गाथ्यामध्ये काय करायचे ते बघायचे महाराज. 5 भाग घडतं का कसं नेमकं. सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा वेदाचा भाग कोणता होता विधी. जसं गाथ्यामध्ये वेदामध्ये विधी तसं जगद्गुरु तुकोबराने सुद्धा आपल्याला काय महाराज सांगितलेली विधी महाराज. बघा तुम्ही आपल्याला कर्म स्वरूपाची जगद्गुरु तुकोबराने आपल्याला सांगितलेली विधी. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे घोकावी अक्षरे आश्रमी विचार षडकर्मी वानप्रस्थ तरी संयोग वियोग संन्यास त्याग संकल्पाचा. ही कर्म स्वरूपाची काय महाराज आपल्याला सांगितलेली जगद्गुरु तुकोबरायांनी विधी महाराज. बघा तुम्ही सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं जे आहे म्हणजे ब्रह्मचारी धर्म म्हणजे 25 पर्यंत आपल्या धर्मामध्ये जन्मल्यापासून 25 पर्यंत ब्रह्मचारी. 25 ते 50 गृहस्थ. 50 ते 75 वानप्रस्थ आणि 75 ते 100 संन्यास. आता ते माग खालून वर आपल्याला जायला जमतं वरून खायला यायला खाली यायला जमतं. सगळ्यात पहिल्या क्रमांकाचे आहेत ब्रह्मचारी महाराज. ब्रह्मचारी म्हणजे काय जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांनी. बघा तुम्ही गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी असेल किंवा गाथा असेल महाराज दोन्हीमध्ये सुद्धा असा कोणताच माणूस नाही की ज्याच्यासाठी उपयोगी ज्ञान त्याच्यामध्ये नाही महाराज. म्हणजे जगद्गुरु तुकोबराने आपल्याला उपदेश केलेला महाराज. कुणाला विद्यार्थ्यांना काय उपदेश केला ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षरे. ब्रह्मचार्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी काय खेळायला पाहिजे रम्मी करून जाऊन काय करायला पाहिजे रम्मी खेळायला पाहिजे. आपल्याला हे कोणी सांगितलंय
रम्मी सर्कलवर जाऊन काय करायला पाहिजे, ऑनलाईन रम्मी खेळायला पाहिजे. हे कुणी सांगितले आपल्याला? ते ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षरे. जगद्गुरु तुकोबारांनी काय सांगितलं तुम्ही बघा महाराज, लय अवघड झाले. आता ते थोडंसं बघू आपण नंतर. कसं आहे, लयच अवघड झाले महाराज, किती अवघड झाले बघा तुम्ही. म्हणायचं फक्त झालंय म्हणजे आता ते आहे थोडं चिंतन आपल्याला पुढं करायचे. माणसं महाराज आपला सगळा काळ असाच चाललाय महाराज. बघा तुम्ही काय ते साहेब असं झालं अवघड की ते पहिलं तरी त्याच्यामध्ये समजा ते काय ते कॅटलॉग वगैरे काय असतं ते तसलं लागायचं ते, पण आता तर ते सगळं ऑनलाईनच झाले. काय बघायचंच काम नाही. ते 13 पानाचं काय असतं नेमकं? 13 पानाचं ते 13 पानाचं खेळतात त्याला काय म्हणतात नेमकं? काय म्हणतात? इथं कुणीच खेळत नाही. काय गाव आहे वा. एकदा टाळ्या वाजव तुमच्यासाठी तुम्ही. वा 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 वा, आनंद वाटला वा. खेळतच नाहीत म्हणल्यास काय. ती रमी जी आहे महाराज बघा तुम्ही साहेब, त्याच्यावर इतकं अवघड कार्यक्रम आहे. ते सगळं बरं ते काय येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस, त्याच्यावर तुम्ही बघा ते ॲड येते महाराज. म्हणून मला पण माहिती ते बघता बघता आपण समजा काही कीर्तन वगैरे ऐकत असतो. माझं नाव नीलम रवी जाधव, मी भिवंडीला राहते. या टुर्नामेंटबद्दल माझ्या भावानी मला सांगितलं आणि मी 1 कोटी जिंकले. यार काय अवघड कार्यक्रम आहे. सगळे महाराज फसवाफसवीचा धंदा आहे महाराज. बरं हे जाऊ द्या तुम्ही, सर्वसामान्याला ते त्याच्यामध्ये बोलवते त्याचं काही विषय नाही महाराज. पण महाराज मंडळी सुद्धा कमी पडली त्यांना. महाराजाच्या मागं लागलेत महाराज. जंगली रमी प्यावना महाराज या महाराज मंडळी सुद्धा किती अवघड झाले. म्हणजे सांगत काय होतं मी की जगद्गुरु तुकोबारांनी ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचारीने काय करायला पाहिजे महाराज? घोकावी अक्षरे म्हणजे विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासच करायला पाहिजे. अभ्यास सोडून त्याला दुसरं काही घेणं देणं नाही. कर्म स्वरूपाची सांगितलेली विधी आहे महाराज. मी सांगतोय काय गाथा आणि वेदोनी कसं एक त्याच्यात इथं पुढे चाललो. विधी जे आहे ते ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचार्याने त्याच्यासाठी उपास तपास तपश्चर्या काय जे असेल साधना जे असेल त्याच्यासाठी काय फक्त अभ्यास एक अभ्यास सोडून जर तो दुसरे कुठाने करीत बसत असेल त्याच्यासाठी मान्य नाही. जगद्गुरु तुकोबारांना ते मान्य नाही. त्यांच्यासाठी काय फक्त घोकावी अक्षर म्हणजे फक्त अभ्यास. दुसऱ्या क्रमांकाला आश्रमी विचार षडकर्मी. आश्रमी विचार षडकर्मी म्हणजे 6 आपलं गृहस्थ आश्रम जे लग्न झालेली जी म्हणजे इथं झालीत ना, म्हणजे बहुतांश सगळ्यांची झालेली जे आहेत ते त्यांना काय 6 कर्म जगद्गुरु तुकोबारांनी सांगितले. कोणते कोणते? आता त्याच्यातली 4 जे आहेत ती गायब झालीत महाराज. फक्त 2 आपली राहिलीत. म्हणजे कोणतं? एक तर अध्ययन करणं. पूर्वी काय असायचं महाराज वैदिक परंपरेमध्ये तुम्ही गुरुकुलामध्ये जावं लागायचं. मग तिथं गेल्यानंतर अध्ययन करणं आणि करून घेणं हे 2 कर्म झाले. करणं शिकणं आणि शिकवणं हे एक, आणि यज्ञ करणं आणि यज्ञ करून घेणं ही 1 2. आता ही काळानुसार जी 4 अजूनही ते जिवंत आहे पण आपल्या इकडे ते लुप्त झालं. मग हे जे आहेत 4 प्रकारचे कर्म ही गायब झाली. पण दुसरी 2 जे आहेत ती आजच्या काळामध्ये प्रत्येकाने त्याचं पालन करायलाच पाहिजे महाराज. किती जगद्गुरु तुकोबारांनी कर्म स्वरूपाची आपल्याला सांगितलेली विधी आहे महाराज. कोणती? एक तर कमवणं आणि काय दान करणं. ह्या 2 गोष्टी महाराज आजच्या काळामध्ये आपल्याला शक्य आहेत. हे गृहस्थ आश्रमासाठी सांगितलेलं जगद्गुरु तुकोबारांनी धर्म आहे महाराज. आणि कमवण्याचं सुद्धा काय तुम्हाला सांगितलेलं की त्याची सुद्धा विधी सांगितली की कसं कमवायला पाहिजे. जोडनिया धन उत्तम व्यवहार. जोडनिया धन उत्तम व्यवहार. जोडनिया धन उत्तम व्यवहार. जोडनिया धन उत्तम व्यवहार. उदास विचारे वेचक. उदास विचारे वेचक. उत्तमची गती तो एक पावे. उत्तमची गती तो एक पावे. विचारे उदास विचारे वेचक. उत्तमची गती तो एक पावे. उत्तमची गती तो एक पावे. जोडोनिया धन उत्तम व्यवहार हे जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला काय महाराज ह्याची सुद्धा विधी सांगितली. बघा तुम्ही कमवण्याची. कसं कमावा म्हणले? लोकांचे मुंडके मोडून. कसं कमावा म्हणले? लोकांचे मुंडके मोडून महाराज. मेहनत उत्तम व्यवहाराने नीतिमत्तेने माणसाने काय करायला पाहिजे? धन कमावायला पाहिजे. आता विषयांतर होईल भरपूर पण आपलं सगळं सध्या जगामध्ये सगळं उलटं चालले महाराज. धनाला फक्त काय झाले प्राधान्य आले. बाकीचे त्याच्या संदर्भाने काहीच राहिलं नाही. कुठून बी येऊ द्या आणि कसं बी येऊ द्या फक्त काय येण्याला महत्व. आजचा काळ असा झालाय तो विषय वेगळा आहे. त्याच्यासाठी सुद्धा विधी सांगितले. जोडून या धन उत्तम व्यवहारिक कमवणं आणि दान करणं या गोष्टी ज्या आहेत त्या गृहस्थ आश्रमवाल्यासाठी सांगितल्यात. परत पुढे सांगितलं वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थ म्हणजे वानप्रस्थामध्ये गेल्यानंतर पत्नीसोबत जाऊन संयोगामध्ये राहून काय वियोगामध्ये राहून
संयोगामध्ये राहून वियोगामध्ये राहणं, ह्याला काय म्हणायचं महाराज? वानप्रस्थ धर्म. आणि संन्यास तो त्याग, संकल्प विकल्पाचा त्याग करणं, याला काय? संन्यासी म्हणायचं महाराज. हे कशासाठी सांगतोय? सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा वेदाचा भाग विधी तो मी इकडे सांगितलं की असे पुष्कळ तुम्हाला अभंग आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. पण हा एक उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर दुसरा भाग जो होता वेदाचा तो कोणता होता? मंत्र. मंत्राचं लक्षण तिथं केलं होतं. प्रयोग समवेत अर्थ स्मारक हा मंत्र, हा म्हणजे आत्ता त्याचं लक्षण सांगितलं. त्याचं दुसरं एक लक्षण मंत्राचं असं केलं जातं की मननात त्रायते रक्षते इति मंत्र. ज्याचं मनन केल्यानंतर जो आपलं रक्षण करतो त्याला काय म्हणायचं? मंत्र म्हणायचं. आणि असे जे जशात तसं जरी लक्षण तुम्ही वेदातलं घेतलं त्याच्यात तसं गाथेमध्ये बसतं महाराज. प्रयोग समवेत अर्थ स्मारक हा मंत्र, हा हेही इथं घडतं. आणि मननात त्रायते रक्षते इति मंत्र हे सुद्धा काय होतं इथं घडतं महाराज. कशामध्ये? गाथ्यामध्ये. मग गाथ्यामध्ये मंत्र आहेत का? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्वकाळ. मंत्र हा जपावा सर्वकाळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्वकाळ. मंत्र हा जपावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा एक उदाहरणार्थ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ असे काय महाराज भरपूर भरपूर अभंग तुम्हाला बघायला भेटतील. ते काय मंत्र स्वरूपामध्ये. हा झाला वेदाचा दुसरा भाग. तिसरा भाग कोणता होता? नामधेय. नामधेय म्हणजे अनेक अर्थ शब्दांना काय एक याग विशेषमध्ये जोडणं, त्याला काय म्हणायचं? नामधेय. चौथ्या क्रमांकाचा निषेध. निषेध म्हणजे आता पोळवतो थोडंसं जरा लय चेहरे पडलेत. निषेध. निषेध म्हणजे काय? पुरुषस्य निवर्तकम वाक्यम निषेध म्हणजे आपल्याला निवृत्त. आणि हा इथं एक वाक्य लक्षात ठेवा, थोडं लक्ष देऊन ऐका, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका महाराज. कोणतं? वेदाचं किंवा संताचं महाराज. जे विधिमुखानं वेद किंवा संत सांगतात महाराज, एक वेळेस त्याचं पालन जरी आपल्या आयुष्यामध्ये नाही झालं तरी चालेल महाराज. लक्षपूर्वक ऐका. विधिमुखानं संत किंवा शास्त्र किंवा वेद जे आपल्याला सांगतात त्याचं जरी पालन नाही झालं, जरी म्हणतोय बरं का मी, जरी नाही झालं तरी चालेल. पण निषेधमुखानं संतांनी किंवा शास्त्रांनी किंवा वेदांनी जे सांगितले महाराज त्याचं पालन आपल्या आयुष्यामध्ये व्हायलाच पाहिजे. म्हणजे हे असं करा म्हणून जे सांगितलं याचं पालन नाही झालं तरी चालेल, पण जे करू नका म्हणून सांगितले त्याचं पालन आपल्या आयुष्यामध्ये व्हायलाच पाहिजे महाराज. कारण सगळ्यात जास्त वाटोळं आपल्या आयुष्यामध्ये कशामुळे? जर निषेधाचं आचरण जर आपण केलं महाराज. मग निषेध जगद्गुरु तुकोबा यांनी तुम्हाला निषेधात्मक भरपूर 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 अभंग बघायला मिळतील महाराज. जो वेदाचा चौथा भाग आहे निषेध. निंदेचे श्रवण नको माझे का, निंदेचे श्रवण नको माझे का. हो निंदेचे श्रवण नको माझे काय. निंदेचे श्रवण नको माझे काय. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. जगद्गुरु तुकोबा यांनी निंदेचा काय केला महाराज? निषेध केला. पण आपण महाराज माणसं इतकी वाईट आहेत महाराज. नेमकं आपण म्हणजे निंदा म्हणजे काय? एखाद्याच्या पाठीमागं काय करणं? बोलणं महाराज. पण आपण असेच महाराज मागच बोलतो महाराज. कोणाचंही असू द्या. समोर माझा आता तुम्ही बघा, मी हे थोडं सांगतोय असं थोडं. आता कीर्तन झालं का मला आता कीर्तन झाल्यानंतर म्हणतील वा 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 महाराज तुम्ही काय म्हणजे किती किती सुंदर, किती तुम्ही असं अर्थ लावला का तान्वेत कसं एक असं असं म्हणतील. समजा गेल्यानंतर म्हणजे त्याची त्याला कळलं का काय बोललं ते काय होतं ते महाराज. काय बोर करून टाकलं महाराज. दोन आम्हाला वाटलं काहीतरी इकडचं तिकडचं सांगते, पण काय त्याचं त्याचं जॅक त्याचं चाललं होतं. त्याला तरी कळलं का नाही काय माहिती. हे तुम्ही माझ्या मागं म्हणणार, याला काय म्हणायचं? निंदा म्हणायचं महाराज. आणि अशी जी निंदा आहे महाराज ती जगद्गुरु तुकोबाने आपल्याला निषेध सांगितलं. आणि सर्वसामान्याची तर गोष्ट सोडून द्या, पण अखंड संत निंदी ऐसी जयाची दुर्बुद्धी तो केवळ पापराशी काय म्हणावे तयाशी महाराज. म्हणजे संतांची निंदा तर चुकून सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये व्हायला नाही पाहिजे. असो सांगतोय कशासाठी? निषेधात्मक. हे असे भरपूर तुम्हाला अभंग बघायला मिळतील की जे काही निषेधात्मक. जसं पराविया नारी माते समान हे एक महाराज आजच्या काळामध्ये खूप महत्वाचे. की दुसरी जी मात आहे स्त्री, परस्त्री जी आहे तिला आईच्या नजरेनं बघणं हे काय जगद्गुरु तुकोबाने आपल्याला सांगितले महाराज. हे निषेधात्मक आहे महाराज. याचं पालन व्हायलाच पाहिजे. हे झालं गाथा. म्हणजे एक सांगतोय काय? निषेधात्मक चौथा भाग. आणि वेदाचा जो पाचवा भाग जो आहे अर्थवाद. अर्थवाद म्हणजे काय? की जे आपल्याला करायला पाहिजे त्याची स्तुती करणं, जे नाही करायला पाहिजे त्याची काय करणं? निंदा करणं महाराज. जे करण्यायोग्य त्याची स्तुती आणि जे करण्यायोग्य नाही त्याची निंदा करणं महाराज. मग हे अर्थवाद स्वरूपामध्ये तुम्हाला उदाहरण जर सांगायचं म्हणलं काय तर अभंगाचं पहिलं चरण सजनाम घोष दोर तुझी मोरते सदा माझे डोळे धडो तुझी
भजनाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काय करतात, विधेयाचं मागणं भगवंताकडे मागतात महाराज. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जो आपला इति कर्तव्यता असणारा पंचम पुरुषार्थ जो भक्ती आहे, त्या भक्तीचं काय करतात भगवंताकडे महाराज जगद्गुरु तुकोबाराय मागणं करतात महाराज. बघा तुम्ही, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे काय पुरुषार्थ आहेत महाराज चार. जर पंचम पुरुषार्थ मानल्या गेलेला कोणता महाराज, भक्ती, हा काय पंचम पुरुषार्थ महाराज. त्या पंचम पुरुषार्थ असणाऱ्या भक्तीचं प्रेमाचं भगवंताकडे काय करतात जगद्गुरु तुकोबाराय मागणं करतात महाराज. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. हे भगवान परमात्मा, माझे जे हे डोळे आहेत ना, हे कुठं जडो, फक्त तुझ्या मूर्तीवर जडो महाराज, दुसरीकडे नाही महाराज. इथं बघा तुम्ही काय जगद्गुरु तुकोबारायांनी काय भगवंताकडे हे काय केलेले महाराज, मागणं केलेले. थोडं बदलतो मी, कॅसेट बदलतो. कसं झाले, मला आता नेमकं एक पाऊण तास राहिलेलं आहे. पाऊण तासामध्ये थोडंसं जरा पळवतं घेतो मी जरा, पण लक्ष देऊन आहे का, थोडंसं लक्ष देऊन आहे का. काय विषय जरा जड आहे, पण कळण्यासाठी काय महाराज महत्त्वाचा विषय महाराज, खूपच महत्त्वाचा विषय. हे काय आपल्या जीवनामध्ये मनुष्य जन्म आपल्याला हा प्राप्त झालेला आहे महाराज. हा कशासाठी भेटलेला आहे, भक्तीसाठी, परमार्थासाठी. बाकी तुम्ही बघा सर्व जे युनी आहे सगळ्यांमध्ये काय सगळंच सारखं आहे महाराज, सगळंच सारखं आहे. फक्त मनुष्याला एक विचार बुद्धी ही काय महाराज मनुष्याला दिलेली. त्याच्यामुळं आपला जो कशासाठी भेटलाय हा आपल्याला जन्म, देवे दिला देह भजना गोमटा, कशासाठी, या आपल्या संसार सागरातून आपण तरुण जाण्यासाठी काय केलेले हे भेटलेले महाराज. मग ती भक्ती जी आहे, ती भक्ती काय सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे महाराज. त्या भक्तीचं मागणं भगवंताकडे काय करतात जगद्गुरु तुकोबाराय मागतात महाराज. बघा तुम्ही, जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्या आपण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत सगळेजण करतातच महाराज. बघा तुम्ही, जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे का नाही. आपण इथं आलो कशासाठी आलो, बरं नाही कळू द्या, थोडं लक्ष देऊन आहे का. मी इथं कशासाठी आलोय बाबा, मी कशासाठी आलोय, कीर्तनासाठी. मी जर कीर्तन सोडून इकडे गल्ल्याने फिरत बसलो, तुम्ही मला येडं म्हणता का शहाणं म्हणता. शहाणं गल्लीमध्ये फिरत बसल्यात, हा वेडं म्हणताना महाराज. ज्याच्यासाठी आलं ह्याच्यासाठी वैकुंठवासी वडील उदाहरण सांगायचे महाराज. बघा तुम्ही, बदलतो तुम्ही कॅसेट, जाऊ द्या आता लई चेहरे पडीत. लक्ष देऊन आहे का तुम्ही फक्त माझ्याकडे. आता हे बाकीचं सांगतच नाही, लक्ष देऊन आहे का फक्त. जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हायलाच पाहिजे महाराज, नाही तर काय आपला मूर्खपणा आहे महाराज. बघा तुम्ही, एक जण काय झालं, इथून आपल्याला चिखलीहून यायला, चिखलीहून इकडं जुन्या काळात चिखलीहून इकडं काय झालं महाराज, पायी पायी यायला लागलं महाराज. लक्ष देऊन आहे का फक्त. जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हायलाच पाहिजे. त्याच्यासाठी मी दृष्टांत सांगतो. चिखलीहून एक जण काय व्हायला महाराज, पायी पायी इकडे यायला लागला. पायी पायी येता येता महाराज मध्ये कोणतं गाव लागलं आपल्याला, हे साहेब रायपूरमध्ये अडवलं महाराज त्याला. 5-6 मुलांनी धरलं त्याला, अडवलं आणि असा मारला महाराज, मुरुस्तर मारला. त्याच्या पैसे जे पैसे होते ते पैसे लुटून घेतले महाराज. मोबाईल होता तो मोबाईल घेतला, सोनं घेतलं, सगळं घेतलं त्याच्यापासून. अख्खा त्याला काय केला, कंगाल केलं. आणि इतका बेदम मारला, मरुस्त मारला महाराज. कपडे बिपडे सगळे फाटले महाराज. तो आला घरी, आल्यानंतर त्याच्या बायकोनं बघितले, बाबा 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 म्हणले काय झालं, काय नाही. काय झालं म्हणले, काही नाही म्हणले. तिकडून येताना रायपूरमध्ये 4-5-6 मुलांनी धरलं, हाणलं म्हणले, लय हाणलं म्हणले. सगळे पैसे घेतले म्हणले, मोबाईल घेतला, सगळं घेतलं म्हणले, सोनं नाणं सगळं घेतलं म्हणले, सगळं घेतलं, लय मारलं म्हणले मला. त्याच्या बायकोच्या अचानक लक्षात आलं महाराज. त्याची बायको म्हणली, तुमच्या पैसे बंदूक होती ना, बंदूक, रिव्हॉल्वर, पिस्तूल. ते मला बरं झालं ती लपून ठेवली मला, नाही तर ती सुद्धा हाणली असती मला. म्हणजे जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली, आता आपल्याला ही नरदेव रुपयाची बंदूक पिस्तूल भेटली महाराज, हे संसार सागरातून तरुण जाण्यासाठी भेटली, भक्तीसाठी भेटली महाराज. मग हा जो असणारा पंचम पुरुषार्थ भक्ती जी आहे, त्या भक्तीचं जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे काय करतात महाराज, मागणं करतात. तुम्ही बघा, आता ह्याचं उत्तर आहेत, मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. दोन्ही एक असून सुद्धा त्यांनी नेमकं कशामुळे मागणं मागितलं तुम्ही बघा. त्यांच्यात आणि आपल्यात हात फरक आहे महाराज. आपण जे आहोत ना, आपण एक तर आपल्याला मागणं जे आहे, हे जे शरीर आहे आपलं महाराज, हे याच्यासाठी भेटलेलं हे सगळ्यांना माहिती महाराज. आणि त्या शरीराचा जो गुणधर्म आहे त्याचं वर्णन महाराज शास्त्रांनी संतांनी खूप गोड केलेले महाराज. हे शरीर कसं आहे महाराज, नासकं कुचकं महाराज. मग या नासक्या कुचक्या शरीराच्या संबंधानं जगद्गुरु तुकोबाराय मागत नाहीत महाराज. नासक्या कुचक्या शरीराच्या संबंधानं मागत नाहीत महाराज. कारण की ते काय, जर शरीराचं खूप सुंदर वर्णन केलेलं महाराज. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळा,
पाठी तेथ कायमी ते माझे कोण मागावी हे ओझे देहा के विरजे येतो काळांची भातुके असा तो असणार आपला काय महाराज देह पंचभूतांचा गोंधळ याच्यापासून आपला हा देह बनला महाराज. मग या नाचक्या कुचक्या शरीराच्या संबंधानं कसं काय मागतील महाराज? कारण की शरीरच जर आपलं नाशवान आहे मिथ्या आहे तर याच्या संबंधाने मागितलेला टिकणार आहे का? ते सुद्धा टिकणार नाही महाराज. कबीरदासजीनं सुद्धा खूप सुंदर गोड वर्णन केलेले. थोडं 5-10 मिनिटं पुढे केलं जमन ना, काय अडचण नाही. 11च्या असं चालल्यास तुम्ही म्हणता बरं आहे, कमी झोप तर चांगली लागायला लागली नाही, झोप डोळा तर चांगला लागतो. कबीरदासजीनं खूप सुंदर वर्णन केलेले महाराज याचं. कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए चदरिया झीनी रे झीनी राम नाम रस पीनी चदरिया झीनी रे झीनी राम नाम रस पीनी चदरिया चदरिया झिनी रे झिनी. हे जे महाराज आपलं शरीर आहे याचं वर्णन केलेले महाराज. हे जे शरीर आहे नासकं कुचकं याच्या संदर्भाने मागून काय भेटणार आहे महाराज? शरीरच जर नाशवान आहे तर याच्या संबंधाने मागितलेलं सुद्धा काय टिकणार आहे का? ते सुद्धा काय महाराज नाशवान आहे महाराज. म्हणून जे शाश्वत सुख जे भक्तीचं सुख आहे ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बागतात. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. माझे ते डोळे आहे सारखं माझे कुठे डोळे जडू फक्त तुझ्या मूर्तीवर जडू महाराज. म्हणजे काय विशेष आहे काय महाराज मूर्तीमध्ये एवढं काय बघण्यासारखं? त्याचं जे आहे फळ जे आहे किंवा त्याचा जो फलश्रुती जी आहे ते अभंगाच्या दुसऱ्याच्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 तेरी मन
दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय वाच त्या मूर्तीमध्ये, ज्या मूर्तीकडे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, तुझ्या मूर्तीकडे माझे डोळे जे आहेत जडू. काय त्या मूर्तीमध्ये विशेष? गोड तुझे रूप गोड तुझे नाम. भगवान परमात्म्याचं रूप कसे महाराज? गोड आहे महाराज. कसे? गोड आहे महाराज. आता इथं ते 2-3 शंका जे आहेत त्याचं मी निरसन करतो. कोणतं? सगळ्यात पहिलं जे आहे की संत आणि देव काय महाराज? दोन्ही भगवंत आणि संत एक आहेत महाराज. तरी सुद्धा मागण्याचं का जगद्गुरु तुकोबरायांनी मागितलं समजा? त्याचं कारण आहे महाराज. का? दोन्ही जरी एक असले, हे जे नाटक जगद्गुरु तुकोबरायांनी किंवा संत जे करतात कशासाठी? कारण की आपण मनुष्य आहोत महाराज. मनुष्य म्हणजे आपल्याला ज्ञान नाही आहे कोणत्या गोष्टीचं. मग नेमकं आपण या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर नेमकं काय मागावं हे कळण्यासाठी काय करतात महाराज? जगद्गुरु तुकोबरायांनी हे मागितलं महाराज. महाराज आपण इतके बावलट आहेत, इतके मूर्ख आहेत महाराज की आपल्याला कुणाकडे काय मागावं याची सुद्धा काय राहत नाही महाराज, आपल्याला राहत नाही. मग कमीत कमी त्यांचं बघून तरी आपल्याला कुणाकडे काय मागावं किंवा भगवंताकडे काय मागावं याचं काय ज्ञान झालं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी हे मागितलं महाराज. दोन्हीमध्ये काय आहे महाराज? फरक आहे. बघा तुम्ही, आपण नाहीत महाराज कळत साहेब, नाही कळत म्हणजे नाहीत कळत. बघा तुम्ही, एखादा पंतप्रधान लेवलचा माणूस तुम्हाला प्रसन्न होऊ द्या, आपल्यासारख्याला भेटू द्या. ते म्हणला समजा माग तुला काय मागायचं, काय पाहिजे, काही अडचण तुमच्या जीवनामध्ये काही नाही. एक जणाला असं विचारलं समजा, मोदी साहेबासारख्या जे इतक्या उच्च स्तराच्या माणसाने एखाद्या अशा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला विचारलं काय तुमची काही अडचण असेल तर सांगा म्हणला. काय आहे का तुमच्या जीवनामध्ये अडचण? काय सांगा म्हणला, मी दूर करतो. काही नाही म्हणले, तंबाखूला चुना पाहिजे होता मला, चुनाच नाही माझ्याकडे. म्हणजे आपण काय आहेत महाराज इतके मूर्ख आहेत. म्हणजे काय मागावं? आणि तुम्ही बघा आपली जी भक्ती आहे भगवंताची महाराज, ती सारखं आता हे जे आहेत महाराज ते प्रकार आहेत भक्तांचे काही संतांचे. म्हणजे आपण जे आहोत महाराज सारखं भगवंताकडे काही ना काही मागत राहणार महाराज. इतकं की पार म्हणजे त्याला सुद्धा इतकं वजन होत असेल महाराज की काय मागावं आपल्याला हेच कळत नाही महाराज, नाही कळत महाराज. बघा तुम्ही समजा महिला मंडळ म्हणून नाही पण सगळे समजा काही काही जण माणसं तिथं मंदिरामध्ये गेल्यानंतर थोडंसं काहीतरी त्याला अर्पण करायचं, मागायचं एवढं मोठं की त्याच्या 1000 पटीनं त्याच्याकडे काहीतरी काय करायचं महाराज, मागायचं. मग हे जे मागणं आहे संसारातलं महाराज, हे मागणं शाश्वत नाही महाराज, हे आपल्यासोबत येणारं नाही महाराज. हे काय इथलची इथंच जाणार आहे. त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं, आपल्याला दाखवण्यासाठी काय केलं महाराज, मागितलं महाराज. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. त्याचं काय महाराज, भगवंताचं रूप कसं आहे महाराज? गोड आहे, गोड. खरं सांगा, खरं सांगा, खरं. इथं मंदिर कुठं नेमकं? मंदिर काय दिसलं नाही. मंदिरापासूनच आलो का? कुणाचं मंदिर आहे नेमकं? बजरंगबलींचं मंदिर आहे महाराज, मंदिर आहे. मला एक गोष्ट इथं बसलेली माझी शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना महाराज, खरी सांगायची, खरी सांगायची महाराज. आपल्याला गोड वाटतंय का भगवंताचं रूप? म्हणतो आपण हे गोड तुझे रूप गोड तुझे नाम, पण नाही वाटत महाराज आपल्याला. बघा तुम्हाला ह्याच्यासाठी दृष्टांत सांगतो मी. नेमकं आपलं कसं आहे, विठ्ठल विठ्ठल त्यांच्यात काय फरक आहे महाराज? हेच फरक आहे महाराज. कोणतं? आपलं साहेब ज्ञान कसं आहे आपलं? बघा तुम्ही, 2 जण मित्र, लक्ष देऊ नाही का, इकडे लक्ष द्या. 2 जण मित्र तिकडे मुंबई तिकडे लोणावळा काहीतरी आहे ना वाटतं, लोणावळा खंडावळा साहेब, तिकडे ते 2 जण मित्र फिरायला गेले. एक दुसऱ्याला म्हणला, बघ ना म्हणला, अरे काय वातावरण आहे म्हणला, हिरवगार बाबा, काय हिरवगार वातावरण आहे म्हणला, काय झाडी काय डोंगर, कसलं मस्त वातावरण राव म्हणला. जरा पाहिजे होती गाड्या म्हणला, काय दारू जरा पाहिजे होती म्हणलं. ते दुसरा असला खवळला महाराज, हट म्हणला त्याला. ते दुसरं जे आहे ते टुनकून उडालं महाराज. त्याला इतका भ्याला ते म्हणलं, ए बाबा आणि मला माफ कर म्हणला. मला काय माहिती तुला इतका तिरस्कार दारू होतो, इतका राग आणि इतकी चिडे अशी, तू लगेच नाव काढल्या इतकं गरम होतं, मला नाही माहित म्हणलं, माफ कर म्हणला. मला काय माहित म्हणला तुला इतका राग आहे. तो त्याला म्हणला, तसं नाही रे म्हणला, मला नाव काढल्या भेटले तर बरं वाटतं, नाही तर करमतच नाही म्हणला. दारू म्हणजे आपलं वैराग्य, आपलं जे ज्ञान आहे. नुसतं म्हणतोच महाराज आपण, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ, पण भगवंताचं रूप आपल्याला गोड वाटत नाही महाराज. त्याचं काय कारण आहे नेमकं? विठ्ठल विठ्ठल कारण काय नेमकं? आपल्याला हे गोड वाटत नाही, त्याचं कारण आहे महाराज. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण,
कशामुळे महाराज आपल्याला गोड काय नाही लागत, कारण आपला विषय तो नाही महाराज. आपण तोंडी म्हणतो पण आपला विषय कोण आहे महाराज? संसार आहे. बघा तुम्ही प्रत्येक जण, त्याच्यामुळं हे इथं सगळ्यात मुळे महाराज झालं. तुम्ही लक्ष देऊन ऐका. झाले का जागे? झाले जागे? लक्ष देऊन ऐका, संपवतो मी. जगद्गुरु तुकोबर यांनी काय महाराज हे मागण्याचं जे कारण आहे, लय पहिलं मी सुरुवातीला उगत घेतलं ते जरा, त्याच्यामुळे जरा मवा पडल्यासारखं झालं नाही का, सगळेच असे आळसून गेल्यासारखे झाले. आता थोडंसं जरा बदल करतो, थोडं लक्ष देऊन ऐका तुम्ही. काय जगद्गुरु तुकोबर यांनी काय हे जे मागणं मागितले तेच का मागितले ते मी सांगतोय. विषय तो त्यांचा झाला नारायण, भगवंताच्या संबंधाने. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, भगवंताचं रूप त्यांना गोड लागतं महाराज. आपल्याला लागत नाही का? कारण आपला विषय तो नाही महाराज. आपण म्हणतो भरपूर म्हणतो पण आपल्याला ते गोड लागत नाही महाराज. पण भक्तांचं संतांचं तसं नाही महाराज. त्यांना गोड फक्त कोणाचं लागतं महाराज? भगवान परमात्म्याचंच लागतं. त्याचं हे कारण आहे की त्यांचा विषय कोणी महाराज? भगवान परमात्मा. आपला विषय नाही महाराज. बघा तुम्ही आपलं रात्रंदिवस जे पळणं आहे हे मागितलं जरी असतं, आपण भगवंतासाठी कधीच मागणार नाहीत महाराज. आपण काय मागणार? संसारात मागणार महाराज. तुम्ही बघा, कारण आपला काय विषय महाराज? महाराज कोणताच विषय आपला? संसार विषय ना महाराज, भगवंत नाही ना महाराज. बघा तुम्ही आता हे रूपाचं जे आहे किती किती गोड आहे महाराज. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, कितीतरी असे प्रमाण आहेत महाराज, कितीतरी प्रमाण आहेत की ज्याच्यामध्ये काय भगवंताच्या रूपाचं किती किती वर्णन केलेले महाराज. म्हणायची होती, म्हणू का नको? नाम गोड नाम गोड नामही गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, भगवंताचं नाम महाराज काय गोड आहे महाराज. विषय आपला मी सांगतो ते की आपला विषय ते नसल्यामुळं काय महाराज आपल्याला गोड लागतच नाही, किती असू द्या. तुम्ही बघा मग भक्तीचं सुख आपण जे पंच ज्ञानेंद्रियाद्वारे घेतो, भक्तही घेतात संतही घेतात, आणि आपण काय महाराज विषयाचं सुख आपण त्याच पंच ज्ञानेंद्रियाद्वारे घेतो. पण आपला विषयामध्ये काय फक्त फरक आहे महाराज. आपण संसाराचं घेतो आणि ते कोणाचं घेतात महाराज? भगवंताचं घेतात. बघा तुम्ही डोळ्यांनी जरी बघितलं तरी त्यांना फक्त भगवंताचंच गोड लागतं महाराज. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. आपलं तसं नाही. आपल्याला काय महाराज आपल्यालाच रूप गोड वाटतं महाराज, भगवंताचं नाही. म्हणतोच आपण यांना खाऊ म्हणतोच तुम्ही, आपण सगळे म्हणतोच महाराज. हे आपलं डुप्लिकेट प्रेम आहे महाराज भगवंतावरचं, ओरिजिनल नाही. फक्त म्हणतोच आपण म्हणण्यापुरतं, पण आपल्याला आपलंच रूप गोड वाटतं. म्हणून 2-2 तास आपण कुठं राहतो? आरशा पुढे राहतोच महाराज. लय झालं स्त्रियांना पुरुषांचं किंवा पुरुषांना स्त्रियांचं किंवा ज्याची त्याला, हे काय आपला महाराज डोळ्याने बघितलं तरी तसे महाराज. पण भक्तांचं तसं नाही महाराज, किंवा संत जे आहेत ते तसं नाही. त्यांना गोड तुझे रूप गोड तुझे नाम, भगवान परमात्म्याचं रूप काय महाराज? हे गोड आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल पुढं नाम आहे काय? नामाचं सुद्धा वर्णन केलेले महाराज. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, भगवान परमात्म्याचं नाम सुद्धा काय महाराज? गोड आहे महाराज. म्हणून जरी बोललं तरी कोणाविषयी बोलतात? ते भगवंताविषयी महाराज. बोलण्याचे नाही एका देवाविना काही महाराज. बोललं तरी कोणाविषयी, किंवा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जेवावा, बोललं तरी कोणाविषयी महाराज? भगवंताविषयी. ह्याचं कारण काय महाराज? आपला त्यांचा काय विषयामध्ये फरक आहे महाराज. त्याच्यामुळे ते काय भगवंताविषयीच मागतात, भगवंतापाशी मागतात. विषयाविषयामध्ये काय महाराज फरक आहे हे कळायला लागले का नाही नेमकं? मला काय हा अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, हे कळते का नाही नेमकं? मला काय कळत गेलं तुमचं, अंदाजच येईना गेला साहेब. कळते का नाही नेमकं मी बोलतो ते? पोपळे साहेब कळते का नाही? कळतं ना तुम्हाला? कळायला लागलं की नाही नेमकं मी काय म्हणतो ते? हा विषयाचं महाराज काय म्हणजे बघा तुम्ही विषय महाराज आपलं कसे महाराज. तुम्ही बघा आपण भगवंताचं नाम आपल्याला नाही गोड लागत महाराज. तुम्ही बघा आपण संसारातल्या गप्पा रात्रंदिवस, आता मी हे फक्त मला इतकं जड गेले महाराज, असं वाटायला लागले मी कशाला सुरुवातीला सांगितलं असून सगळं वातावरण बिघडले. म्हणजे थोडं लोक जरा हे झाले नाही, आपल्याला हे गोड लागत नाही. आता हे तुमचे सुद्धा जे चेहरे पडलेत का, ह्याचं कारण काय? भगवंताचं गोडच लागत नाही महाराज. हेच जर मी इकडचं तिकडचं जर सांगितलं असं तुम्हाला तर किती असे प्रफुल्लित राहिले असते महाराज. असं तवा टक म्हणजे एकदम असं हसून खिळून राहिले असते महाराज. ह्याचं कारण काय? हे भगवंताचं आपल्याला गोड लागत नाही महाराज. काय नाम खूप गोड आहे महाराज भगवंताचं. आपल्याला काय संसारातल्या गप्पा आपण रात्रंदिवस बोलत राहू महाराज. भगवंताचं नाम घेतोच का आपण? नाही महाराज. ह्याच्यासाठी उदाहरण सांगतो महाराज तुम्हाला. आपलं किती संसारात किती रंगेल माणसं, आपण संसारात किती रंगेल आहेत महाराज. रात्रंदिवस आपला संसारात सगळं चित्त आहे, पण भगवंताकडे नाही महाराज. एक जण काय झालं, इथून रेल्वे कुठे नेमकं
मलकापूरला गेला. मलकापूरून म्हणजे दिल्लीला चालला होता तो. म्हणजे आपण संसारातल्या गप्पा किती कशा मोकार मारतो ह्याच्यासाठी दृष्टांत सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. एक जण इथून दिल्लीला निघाला, मलकापूरला गेला. हे तालुका आपल्याला कोणता आहे? चिखली तालुका, हां, बुलढाणा जिल्हा. मलकापूरला गेल्यानंतर जी बुगी आहे आपली त्या बुगीमध्ये गेला, ते डब्यामध्ये गेला, तिथं सामान वगैरे ठेवलं. समोरचा व्यक्ती होता, त्याला म्हणला रामकृष्ण हरी, जय हरी. म्हणला जय हरी. म्हणला कुठले आहेत? म्हणलं मी इथलाच आहे, आपल्या महाराष्ट्रातलंच आहे. म्हणलं महाराष्ट्रात कोणता जिल्हा आहे? म्हणली माझा बुलढाणा जिल्हा आहे. म्हणले हां, मी बी बुलढाणा जिल्ह्यातच आहे. म्हणले बुलढाणा जिल्ह्यात तुमचा तालुका कोणता आहे? म्हणले माझा चिखली तालुका. म्हणले हां, काय बोलतो? म्हणले अहो मी पण चिखली तालुक्यातलाच आहे. म्हणले चिखली तालुक्यामध्ये गाव कोणतं आहे? म्हणले सिंदखेड. म्हणले गाव कोणतं? हां, सिंदखेड मातला माझं गाव आहे. म्हणले काय बोलता? म्हणले मी बी तिथलाच आहे. म्हणले तिथं कुठं राहता? म्हणले मारुतीच्या मंदिरासमोर राहतो. म्हणले काय बोलता? म्हणले मी सुद्धा तिथंच राहतो. म्हणले मारुतीच्या मंदिरासमोर. आता या दोघांचं बोलणं तिसरा जो ऐकत होता तो म्हणला काय लावलं? म्हणला तुम्ही मूर्ख समजिल म्हणला आम्हाला. म्हणजे तुमचं राज्य एक सांगतात, जिल्हा एक सांगतात, तालुका एक सांगतात, गाव एक सांगतात, काय लावलं तुम्ही नेमकं? म्हणजे काय नाटक आहे? म्हणला त्याच्यातला एक जण म्हणला त्याचं काय? म्हणला आम्ही दोघं जण सख्खे भाऊ आहेत. म्हणला प्रवास आहे लांबचा. म्हणला काहीतरी चर्चा पाहिजे म्हणून आमची चर्चा चालली. म्हणला अशी चर्चा चालली. म्हणजे आपला कसा विषय महाराज? आनंद वाचाळ, बरळ इकडच्या तिकडच्या गप्पा आपण रात्रंदिवस मारू महाराज. किती टाइम बघा तुम्ही महाराज, किती टाइम आपला वेस्ट जातो महाराज. हे जे भगवंताचं जे वर्णन केलेलं नाही महाराज, आपल्याला गोड नाही लागत. बघा तुम्ही किती आपण टाइम वेस्टेज घालतो, किती टाइम प्रत्येकाचा. तुम्ही बघा महाराज, काहीचं आयुष्य महाराज पिण्यामध्ये गेलं महाराज. अख्खं आयुष्य वाटलं झालं महाराज पिण्यामध्ये. आता तुमच्या गावात कोणी काही पित नसेल, हे माहीतच नसेल, पण मी दुसरीकडचं सांगतो महाराज. हे पिण्यामध्ये काहींचं आयुष्य जातं महाराज, सगळं आयुष्य पिण्यामध्ये जातं. काहींचं महाराज झोपीमध्ये जातं, कशामध्ये बघा. आता मी सुरुवातीला जसं सांगितलं ते काय पत्ती वगैरे गेम खेळण्यामध्ये, ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये जातं महाराज. काहींचं आयुष्य भांडण्यामध्ये जातं, काहींचं काड्या करण्यामध्ये जातं महाराज. आपलं सगळं आयुष्य आपण कशामध्ये घालतो? ह्याच्यामध्ये घालतो महाराज. आणि आपल्याला गोड सुद्धा हेच वाटतं महाराज. भगवंताचं नाम गोड वाटतच नाही. नाम गोड वाटलं असतं तर सोडलंच नसतं महाराज. किंवा रूप गोड वाटलं असतं तर आपण मंदिरातून उठलोच नसतो महाराज, तिथंच बघत बसलो होतो. हे आपण फक्त बोलतोच, वरूनचं प्रेम. बघा तुम्ही महाराज, किती कसे लोक आहेत महाराज. वाईट वाटतं महाराज. दारू पिण्यामध्ये आयुष्य काहींचं बाबा वाटलं होतं. किती आयुष्य दारू पिण्यामध्ये गेले माणसाचे. पण भगवंताचं नाम घेतात का ते मुखाला? साहेब घेतात का? नाहीत घेत महाराज. आणि गप्पा तर अशा हाणतात महाराजजी. इतके भारी गप्पा हाणतात की बघायचं का म्हणे महाराज. एक जण असा फुल दारू पिऊन आला, फुल. इकडे लक्ष देऊन ऐका, तुम्हाला पटन किंवा हे तुमच्यासाठी थोडंसं सांगतो जरा, अर्धा तास लई बोर झाले त्याच्यामुळे थोडं जरा लक्ष देऊन ऐका, तुमच्यातलं सांगतो. एक जण म्हणजे आपण कसेत महाराज, भगवंताचं नाम आपल्याला गोड वाटत नाही, वरून जरी म्हणत असलं तरी. आपल्याला संसारात ह्या सगळ्या गोष्टी प्रिय आहेत महाराज, याच आपल्याला गोड लागतात महाराज. एक जण असा फुल पिऊन आला, फुल म्हणजे फुल दारू पिला, फुल म्हणजे फुल चालता येणं गेलं त्याला. इतका काय झालं, तो दारू पिऊन आला. टाइम झाला का? इतका काय झाला तो महाराज, फुल पिऊन आला. तुमच्यातलं सांगतो जरा, म्हणजे तुम्हाला कळणं असं. आता हे पहिलं नाही कळलं, जाऊ द्या, तुम्ही मला येड्यातच काढणार आहेत, पण हे ऐका थोडं. आपलं आयुष्य सगळं असं चाललं महाराज. इतका दारू पिऊन आला तो, फुल पिऊन आला. फुल म्हणजे त्याला चालता सुद्धा येणं गेला, असं झुलत आला तो घरी, चालता सुद्धा येणं गेलं. तेव्हा आला म्हणला आबाक, बायको पैसे आला, बायकोला म्हणला आबाक, मला जर का नाही लोकांनी निवडून दिलं, गावातून सरपंच केलं तर अख्खं गावच बदलून टाकीन म्हणला, गावच बदलून टाकीन म्हणला. जर आमदार केलं तालुक्यात तर अख्खा तालुकाच बदलून टाकीन म्हणला. जर मुख्यमंत्री केलं तर अख्खं राज्य बदलून टाकीन म्हणला. पंतप्रधान केलं तर अख्खा देश बदलून टाकीन म्हणला. त्याच्या बायकोन ऐकून घेतलं, तोपर्यंत ऐकून घेतलं महाराज. ती म्हणली काय लावलं मागापासून, हे बदलून टाकीन, ते बदलून टाकीन, जरा दारू कमी प्या. पहिलं लुंगी समजून परकर घातलाय माझा, तो बाटला म्हणजे इतके काय आहेत महाराज माणसं पिण्यामध्ये. इतकं कुठं महाराज आयुष्य घालत असेल का महाराज? किती बघा तुम्ही, कितींचे आयुष्य जाते महाराज. आता हे थोडं जास्त. आता तुम्ही बघा, अजून 3-4 काय झाले महाराज. साहेब शेतामध्ये गेले प्यायला बसले महाराजजी, प्यायला बसले. फुल पेले महाराज, फुल म्हणजे फुल पेले. 4-5 सगळे पेले. तिथे पेल्यानंतर एकाच्या मनामध्ये आलं, अरे म्हणला मला पार्टी द्यायची, म्हणलं तुम्हाला सगळ्या काय करायचं, म्हणलं मला तुम्हाला पार्टी द्यायची म्हणला. त्याच्या मनामध्ये आला, आपल्या घरी बोकडे म्हणला, बायकोच्या मुकट्या आणून ती आपण इथंच करू म्हणला. इच्छा आहे म्हणला मला पार्टी दे. चालते म्हणले. फुल प्यायली. रात्री तर त्यांनी ते आणलं चोरून, मुकाट्या केलं. तिकडंच शेतामध्येच होते, तिकडंच बनवलं, तिकडंच खाल्लं, तिकडंच झोपले. झोपल्यानंतर मग सकाळी उजडल्यानंतर मग ते थोडे होती त्यांना जरा धुंदी.
उठून आला तो घरी आला झुलत झुलत घरी आला, घरी गेला बघतो तर त्याची बायको अंगणामध्ये ते प्रांगणामध्ये काय अंगणामध्ये सडा टाकीत होती. तिथं ते गोट्याकडे लक्ष गेलं, त्याला ते बोकडी ते गोट्यातच दिसलं. ते बायकोला म्हणलं अरे बोकडी तर कसं काय, त्याची बायको म्हणली ते बोकडाचं मरू द्या म्हणली, रात्री 12ला येऊन तुम्ही कुत्र्याला घेऊन कुठं गेलात म्हणे. म्हणजे रात्री त्यांनी काय केलं महाराज, म्हणजे हे काय हे कसे जरी सांगतो महाराज, किती महाराज आपलं आयुष्य. आता पिणाऱ्या माणसाचं महाराज इतकं वाईट आहे की म्हणजे ते कळण्यासारखी गोष्ट नाही महाराज, किंवा आयुष्य वाटूळ होतं महाराज. बरं मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सिंदखेडची सगळी मंडळी महाराज, पिणाऱ्या माणसाचं एकट्याचं आयुष्य वाटूळ असतं का सगळ्या घरादाराचं? घरादारात. पण ते बरं दुसरी एक गोष्ट आहे महाराज, एक गुणधर्म आहे महाराज पिणाऱ्या माणसाकडून घेण्यासारखा. कोणता गुणधर्म आहे की तो इतका मोठा गुणधर्म महाराज घेण्यासारखा, इतका मोठा गुणधर्म की तो सांप्रदायिक माणसाने महाराज मंडळीने सुद्धा घ्यायला पाहिजे महाराज, प्रत्येक मालकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. तुम्हाला वाटतं काय बोलायला लागलो महाराज, खरंच बरोबर. पुन्हा एकदा सांगतो महाराज, पिणाऱ्या माणसाकडे एक इतका मोठा गुण आहे महाराज की तो प्रत्येक वारकऱ्यांनी, प्रत्येक मालकऱ्यांनी, प्रत्येक महाराज मंडळीने घ्यायला पाहिजे महाराज. चुकीचं एक माझं बोलणं, कसं कसं चुकीत म्हणजे कसं योग्य ते सांगतो महाराज. बघा तुम्ही पिणाऱ्या माणसावर समजा, मला सांगा सगळे महाराज मंडळी असतील किंवा कुणी नेते असतील किंवा कुणी असेल, प्रत्येक जण येऊन टिंगल्या कोणाच्या उडीत आहे? पिणाऱ्या माणसाचा. कोण सोडतंय महाराज? प्रत्येक जण त्यांचे टिंगल उडवतो, मजा करतो. कोणाची? पिणाऱ्या माणसाची. महाराज मंडळी असतील सगळे विनोद कुणावर आहेत महाराज? पिणाऱ्या माणसावर. हे इतके सगळे बोलतात, इतके सगळे बोलतात, सगळी माणसं महाराज त्यांची कुठं समाजामध्ये इज्जत नाही, काही नाही, काही नाही, इतके सगळे बोलतात तरी सुद्धा सोडतात का पिणं? सोडतात का पिणं? आहेत का लाजा ह्यांना? आहेत का लाजा? मग हा बिनलाजेपणाचा जो गुण आहे महाराज, हा घेण्यासारखा महाराज. बिनलाजेपणाचा जो गुण आहे तो घेण्यासारखा महाराज. बघा तुम्ही असं जर इतकं बिनलाज जर परमार्थामध्ये भगवंतासाठी झालं ना महाराज, तर भगवंत भेटायला वेळच नाही लागणार महाराज. इतकं बिनलाज व्हायला पाहिजे. कशासाठी? भगवंतासाठी महाराज. बघा तुम्ही कुणी बोलू द्या किती बोलू द्या, नाही तर महाराज इथं आले की लोकांना लाज वाटतात महाराज. इथं परमार्थामध्ये आले की कुणी बोलू द्या कसे असू द्या, मला काहीच घेणं देणं नाही महाराज. फक्त मला कुणाचं घेणं देणं? भगवंताचं. हा बिनलाजेपणा इथं ठेवला तर भगवंत भेटायला वेळ नाही लागणार. त्याच्यामुळं हा एक काय त्यांचा गुण घेण्यासारखा महाराज. पेत जाऊ नका. कोणी पेत असतील तुमच्या गावात, कोणी पेत नसतील मला गॅरंटी दे, पण तरी सुद्धा पेत असतील तर पाया पडून विनंती करतो, कोणी काही पिऊ नका महाराज. आयुष्य बरबाद होतं, सगळं जीवन असंच जातं महाराज. हे आपला विषय काय महाराज? आपला विषय संसार आहे महाराज. त्याच्यामुळे आपण जरी भगवंताकडे मागितलं तरी त्याच्या दृष्टीनं मागणार नाहीत महाराज, आणि आपल्याला ते गोडही वाटणार नाही. आपण म्हणतो गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. बघा तुम्ही आपण म्हणताना किती म्हणतो महाराज, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे म्हणतो महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. नुसतं आपण तितक्या पुरतं म्हणतो महाराज, आपल्याला नाही वाटत महाराज. सुंदर भगवंताचं रूप वाटतच नाही महाराज. बघा तुम्ही का नाही वाटत? हे तुकोबरायांनी वर्णन केले महाराज, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. आणि जवळजवळ सगळ्याच संतांचं बघा तुम्ही भगवंताचं रूप कसं आहे महाराज, कसं आहे? गोड आहे महाराज. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. भगवंताचं नामही तेवढं गोड आहे महाराज. हे घ्यायला पाहिजे महाराज, पण आपल्याला ते घेणं होत नाही. कारण मी मूळ तिथं सांगितलं की आपला विषय काय महाराज, काय काय आपला विषय. बघा तुम्ही महाराज, आपण महाराज इतके संसारामध्ये व्यस्त आहेत, इतके व्यस्त आहेत, इतके व्यस्त आहेत, वाईट वाटतं महाराज. काहींचं आयुष्य तुम्हाला मी सांगितलं पिण्यामध्ये, बघ कमीत कमी काही घंटे का व्हायना दिवसातले भगवंताचं नामस्मरण पाहिलं पाहिजे महाराज. पण काहींचं आयुष्य महाराज काड्या करण्यामध्ये जाते महाराज. करमतच नाही काही माणसाला. आयुष्य त्यांचं कशामध्ये जाते साहेब? काड्या करतात ना. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राग नका येऊन देऊ. शहरातला आणि खेड्यातला हा फरक आहे महाराज. खेड्यामध्ये काय आहे, लोकांना हे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये बघायची लई सवय महाराज खेड्यामध्ये. शहरामध्ये तसं नाही. शहरामध्ये प्रत्येक जण बिजी ज्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये. पण खेड्यामध्ये काय, प्रत्येक जणाच्या घरामध्ये डोकून बघायची सवय. ह्याचं काय चाललं, त्याचं काय चाललं, ह्याच्या काड्या कर, त्याच्या म्हणजे सगळं आयुष्य काय, म्हणजे हे जास्त प्रमाणात आहे महाराज. हे व्हायला नाही पाहिजे महाराज. कारण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये बघून आपल्याला काय भेटणार आहे का? काहीच नाही महाराज. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अतिशोक्ती नाही सांगत महाराज. एक बाई अशी होती महाराज की तिला रोज भांडणं केल्याशिवाय जेवणच जात नव्हतं साहेब. भांडण रोज करायची महाराज. रोज तिला भांडल्याशिवाय जेवणच जात नव्हतं महाराज. इतकी काय होती ती भांडकुदळ होती. म्हणजे तिच्या आयुष्यात तिनं काहीच केलं नाही दुसरं, फक्त काय भांडण. भगवंताचं नामस्मरण तर लांबच राहिलं. हे असं तिचं आयुष्य सगळं कशामध्ये गेलं महाराज? भांडण्यामध्ये गेलं. रोज भांडायची महाराज. तिला भांडल्याशिवाय करमतच नव्हतं, रोज भांडायची. एक दिवस काय झालं, एका घरी ती गेली 3 दिवस भांडायला. गेल्यानंतर काय झालं, त्या घराने काय केलं महाराज, ग्रामपंचायतची बैठक बोलवली. सगळी ग्रामस्थ मंडळी गोळा केली. काय झालं म्हणले ह्या बाईला म्हणले भांडल्याशिवाय भाकर जात नाही. म्हणले हो म्हणले, तिला भांडल्याशिवाय जेवण जात नाही हे सगळ्या गावाला माहिती. म्हणले ती कुठं ना कुठं तिला भांडावं लागतं. म्हणले कुठं ना कुठं नाही. म्हणले 3 दिवस झालं माझ्याच घरी भांडायला येते. म्हणले
मग सगळ्या गावाला जर माहिती हिला भांडल्याशिवाय भाकर जात नाही, मग मी एकटीनेच काय पाप केले म्हणले. मग एक काम करा ना म्हणले काय म्हणले, हिला रोज घरं नेमून द्या म्हणले भांडायला. आज इथं उद्या तिथं परवा तिथं जाऊ द्या ना म्हणले सगळ्या गावाला येडा. मी एकटीनेच काय पाप केले म्हणले, हिला भांडल्याशिवाय भाकर जात नाही, जाऊ द्या म्हणले सगळीकडे. मग तिला काय केलं महाराज, रोज घरं अशी नेमून दिली महाराज. आज इथं उद्या तिथं परवा तिथं काय भांडायची बारी लावून दिली, तिची बारी. कशासाठी म्हणजे बघा, म्हणजे भगवंताचं नामस्मरण होतच नाही, तिची बारी लावून दिली भांडायसाठी. मग उद्या जिच्याकडे बारी होती भांडायची ती बाई लागली थरथर कापायला. तिची सून म्हणली काय झालं आता, काय नाही म्हणली, ती उद्या भांडायची बारी नाही का म्हणली आपल्याकडं. मग म्हणली आपण काही बोलायचंच नाही म्हणली, तिला नाही बोलल्यास काय भांडणार आहे म्हणली, एकटीच कशी भांडण म्हणली, बोलायचंच नाही म्हणली, काय कशी भांडण करणार आहे म्हणली. तुला नाही माहित म्हणली बाई, ती लईच आगाव आहे म्हणली, ती कसं बी करून भांडणच काढते म्हणली. आपण बोलायचंच नाही म्हणली, तुला नाही माहित म्हणली, लईच आगाव आहे म्हणली, भांडण केल्याशिवाय तिला जमतच नाही, काढतीच म्हणली उकरून, कसं बी भांडण काढते म्हणली. बरं तरी सुद्धा दोघी सासू सुनाचं ठरलं की आपण ती किती काही जरी बोलली तरी तिच्यासोबत भांडण करायचं, म्हणजे बोलायचंच नाही तिला, ठरवलं त्यांनी. दुसऱ्या दिवशी ती आली, दुसऱ्या दिवशी आली म्हणजे एकदम सहज आली की जसं काय तिला भांडायचा मोडण्यान. पूर्वीच्या काळामध्ये ज्याच्या घरी चूल पेटन पहिलं त्याच्या घरून काय करायचे, इस्तू घेऊन जायचे महाराज. मग आल्यानंतर मग ती म्हणली वंश म्हणली बोला ना म्हणली, इस्तू आहे का म्हणली, हो आहे ना म्हणली. आता त्या दोघीनं तर मोकळा श्वास सोडला, त्यांना वाटलं बरं झालं का हिला काय भांडायचं मूड नाही म्हणली, मोकळा श्वास सोडला, आहे ना म्हणले वंश. म्हणले मग द्या ना म्हणले. म्हणले न्यायला काय आणलं नाही म्हणले, आणले म्हणले. तिनं असं पदर पुढं केला, तिचा साडीचा पदर पुढं केला, टाका म्हणले ह्याच्यात. आणि ती म्हणली जळणार म्हणले, जळू देईन म्हणली. हो ती मा वाटून केलं तिच्यासोबत भांडण चालू ऐका म्हणले. आता तिच्या शेजारीची जी होती तिला तर थंडी तापच आला, तिनं क्वाटच धरला महाराज. तिथं म्हणले आपलं तर लईच अवघड, ही काय भांडल्याशिवाय बाई राहत नाही, लईच अवघड म्हणले. तिनं क्वाट धरला, पण तिची सूनबाई जरा हुशार होती महाराज. दुसऱ्या दिवशी ती म्हणली आत्या तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही घरामध्ये राहा, मी बघते म्हणली. दुसऱ्या दिवशी आली होती, आली तिला पदर बिदर खाऊन म्हणली कुठे गेली तुझी सासू, काय काम आहे म्हणली, आज भांडायची बारी म्हणली माझी आज तिच्याकडे, बोलव म्हणली तिला बाई. हां तिची सून म्हणली तरी म्हणलं मी आत्याची काहीतरी तयारी चालू आहे म्हणली. तयारी काय तयारी करेल, ती भांडायची तयारी काय तयारी काही नाही म्हणले, चप्पी करायला म्हणले आत्या, चप्पी म्हणजे सासूबाई चप्पी करायला म्हणलं. ती म्हणली बरं मला कसं समजेल का काय म्हणली, मी बी आली म्हणले चप्पी करून, गेली नाव्याकडून आली चप्पी करून, ही म्हणावं आता बाहेर म्हणल्या. त्या म्हणल्या अजून तयारी चालू म्हणले, काय तयारी काय नाही म्हणले, आता शेंदूर आणि तेल लावी देत म्हणले आता डोक्याला चप्पीला. बरोबर म्हणली, मला बी काय कच्चं समजेल काय म्हणले, आली म्हणली, मी गेली परत वापस आणि आली शेंदूर आणि तेल लावून, आणि ही म्हणावं आता बाहेर म्हणल्या. ते म्हणल्या सून म्हणली इतकं करून सुद्धा शेवटी आत्या तुम्हाला म्हणजे माझ्या सासूबाई तुम्हाला भ्याल्याच बघा, आणि तुमच्या भिन्न काय म्हणल्या तुम्हाला भिवून म्हणल्या, ते विहिरीकडे गेल्या जीव द्यायला म्हणल्या. ती म्हणली तिथं तरी सोडते काय म्हणली, माझा पिच्या म्हणली. गेली तिच्या मागं महाराज विहिरीकडे गेली. विहिरीकडे गेल्यानंतर तिनं ते खाली वाकून बघितलं पाण्यामध्ये, तिला चप्पी तिची ती टक्कल खाली चमकलं ना, खाली चमकलं का ती म्हणली तुझं काय म्हणून जी तिनं उडी मारली महाराज. गेली तर अजूनही आली नाही महाराज. कशासाठी सांगायला लागलो मी विषय महाराज, भगवंताचं गोड नाही लागत महाराज आपल्याला कसं आहे महाराज, संसार गोड लागतो महाराज, हे नाही व्हायला पाहिजे महाराज, पण आपल्याला नाही लागत, कारण आपला विषय तू नाही महाराज. भगवान परमात्मा गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठ्ठल विठ्ठल. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. भगवंताला तुकोबर काय करतात महाराज, विनंती करतात, हे भगवंता मला प्रेम जे आहे तुझं काय महाराज सर्व काळ दे. बघा तुम्ही आपलं स्वैर्य धैर्याचं जे प्रेम राहतं का महाराज, ते तितक्यापुरतं राहतं. तितक्यापुरतं म्हणजे कसं गरजेपुरतं राहतं. बरोबर आहे का नाही, आपल्याला आहे का निस्वार्थ प्रेम करणार आपल्यावर आहे का, स्वैर्य धैर्य पाहुणे रावळे असतील किंवा आपला हा जो समाज आहे का कोणी नाही महाराज. असा करणारा कोणी फक्त भगवान परमात्माचे महाराज. मग भगवान परमात्म्याला काय करतात तुकोबरा, विनंती करतात देई मज प्रेम काय सर्व काळ. हे भगवान परमात्मा तुझं जे प्रेम आहे ते मला काय सर्व काळ दे विठ्ठल विठ्ठल. भगवंताला वाटलं आता जगद्गुरु तुकोबऱ्यांनी मागितलंय, मागून काय परमार्थ मागितलं, संसारातलं काय मागितलंच नाही म्हणले. मागितलं काय तर परमार्थच मागितलं, हे माझं प्रेम हे माझं रूपाचं हे सगळं मागितलं म्हणले, संसारातलं काय मागितलं नाही. पण काय होतं कधी कधी भावनेच्या भारामध्ये आपण कधी कधी मागून बसल्यानंतर आपल्याला कधी कधी पस्ताव होतो, आपण उगाच असं मागितलं काय. मग तसं भगवंताला वाटलं की जगद्गुरु तुकोबऱ्यांना सुद्धा काही मागून झालेत. आता भावनेच्या भारामध्ये म्हणलेत सदा माझे डोळे झुळ तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. भावनेच्या भारात मागितलं असेल प्रेम म्हणले. तुकोबराय म्हणले आहो हे तुम्हाला हे काय मागता म्हणले, तुम्ही याचं काय म्हणले, तुम्हाला संसारातलं काय पाहिजे का म्हणले, काही मागायचं असेल तर मागा म्हणले. त्याचं उत्तर अभंगाचे तिसरे
विठू माऊली हाची वर दे संसारो निराही हृदयी माझ्या संसारो निराही हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात विठो माऊली हाची वरदी संचरोनी राही हृदया माझे. भगवंता संसारातलं तर काही नकोच महाराज, मला ते काही मला पाहिजे नाही. उलट काय करा तुम्ही माझ्या हृदयामध्ये काय करा तुम्ही येऊन सम्यक प्रकारे काय करा राहा महाराज. विठो माऊली हाची वरदी हाच वर दे मला. आणि संचरोनी संचरोनी म्हणजे काय समचरोनी सम म्हणजे काय सम्यक प्रकारे चांगल्या प्रकारे म्हणजे तुम्हामध्ये काय भगवंत आहेत महाराज. भगवंत कारण की भगवंतानेच गीतेमध्ये सांगितले ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन. आपण प्रत्येक जण कुणाचे भगवंताचे अंश आहेत. आपल्या अंश रूपामध्ये भगवंत आपल्याला आहेत महाराज. पण तो विशेषत्वानं काय आपल्यामध्ये उपस्थित नाही. विशेषत्वानं म्हणजे आपल्याला त्याचं काय महाराज अज्ञान आहे. त्याच्यामुळं काय तुम्ही सम्यक प्रकारे माझ्या हृदयामध्ये काय करा येऊन काय करा निवास करा महाराज. संचरोनी राही हृदया माझी सम्यक प्रकारे तुम्ही येऊन माझ्या हृदयामध्ये काय करा महाराज राहा महाराज. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबार यांना सांगितलं म्हणले बास का म्हणले मी तर आहेत ना म्हणले हृदयामध्ये मी राहणारच आहे म्हणले आहे. अजून काय मागायचं का काही नाही म्हणले. संसारातलं काय पाहिजे का काही नाही म्हणले. त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे काही न मागवाणी तुका म्हणे काही न मागवाणी म्हणे काही न मागवाणी तुका म्हणे काही न मागवाणी तुका म्हणे काही न मागवाणी तुका म्हणे काही न कुमार
भगवंताच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. भगवंता झालं 2 मिनिटांमध्ये संपवतो, लक्ष द्या फक्त. तुका म्हणे काही न मागू आणि मला दुसरं काहीही नको, मला फक्त काय पाहिजे, तुझे पायी सुख सर्व आहे. दुसरं काहीच नको महाराज, तुझ्या पायामध्ये काय महाराज, सगळं काय ह्या जगातलं सगळं सुख आहे महाराज. 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका फक्त महाराज. हे आहेच महाराज, खरंच भगवंताच्या चरणामध्ये सुख आहे महाराज. बघा तुम्ही, भगवंताचं चरण सोडून तुम्ही दुसरीकडे कितीही सुख, तसं आता हे विस्तृत स्वरूपाने चिंतनाचा तो भाग आहे. जास्त पहिलं तुम्हाला जास्त तुमचं डोकं जरा हे झाले मी सांगून, त्याच्यामुळे अजून काय जास्त हे सुखाचं लक्षण करत असताना काय केले महाराज, सर्वेशाम अनुकूलम अनुकूल वेद नियम काय सुख आहे महाराज. प्रत्येकाला जे पाहिजे आहे असं अनुकूल, अनुकूल जे आहे महाराज, आपल्या काही व्यक्ती असू द्या, पदार्थ असू द्या, काही असू द्या, जे अनुकूल आहे त्याला काही व्यवहारामध्ये त्याचं सुखाची व्याख्या केलेली महाराज. आणि असं जे असणारं सुख आहे ते संसारामध्ये नाहीच आहे महाराज. हा आपला काय भ्रम आहे महाराज. तुम्ही बघा, एक काळ असा येतो महाराज की सगळं संसारातलं जे आहे ते महाराज फिकं वाटायला लागतं महाराज. तुम्ही बघा, तो काळ मी बघितलेला आहे महाराज. कसा बघितलेला आहे, एखादी वेळेस अशी परिस्थिती कोणती तरी महाराज आली ना आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेस कळतं की खरंच महाराज तिथं तुमचा पैसा काहीही काम करत नाही महाराज. आता मी काल एक घटना घडलेली सांगतो, ते मी नामोल्लेख करत नाही त्या व्यक्तीचा महाराज. इतकी कोट्यधीश होती महाराज, इतकी कोट्यधीश होती, भरपूर कोट्यधीश महाराज. इतका पैसा होता, इतका पैसा. आमच्या तालुक्यातलं खूप मोठं एक नाव होतं महाराज. त्यांनी 5 ते 6 कोटी रुपये दवाखान्यात घातले महाराज एका वर्षामध्ये. आजार झाला होता त्यांना, 5 ते 6 कोटी रुपये त्यांनी घातले महाराज, पण नाहीच वाचले साहेब. शेवटी काल त्यांचं काय झालं महाराज, निधन झालं. मग एक विचार करा, 5 ते 6 कोटी रुपये असून सुद्धा तो माणूस वाचला का? असं जगात अजून एक दृष्टांत सांगतो महाराज. मला निश्चितपणानं नाव नाही सांगता यायचं महाराज. आपल्या गुजरातचे एक डॉक्टर होते महाराज, हार्ट स्पेशलिस्ट, कार्डिओलॉजिस्ट होते महाराज. त्यांचं नाव, आडनाव गांधी, त्यांचं नाव मला नाही सांगता यायचं. सगळ्यात मोठे कार्डिओलॉजिस्ट. मला 17,000 त्या माणसाने काय केल्या होत्या, सर्जऱ्या केल्या होत्या साहेब. 17,000 सर्जरी केल्या होत्या. आणि वयाच्या 41व्या वर्षी भारतातला सगळ्यात मोठा कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हार्ट स्पेशलिस्ट माणूस वयाच्या 41व्या वर्षी हार्ट अटॅकनी मेला महाराज. कशाने मेला? हार्ट अटॅकनी मेला. त्याच्यातला तज्ज्ञ माणूस. असा तसा नाही, 17,000 लोकांना जीवनदान दिलं महाराज त्या माणसाने. तो माणूस स्वतः कशाने गेला? हार्ट अटॅकने गेला महाराज. मी कशासाठी सांगतोय महाराज, संसारामध्ये सुख नाही महाराज. रात्रंदिवस आपली सगळी पळपळ 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 सगळी कशासाठी चालू आहे महाराज? संसारामध्ये चालू आहे महाराज. पण एक दिवस असा येतो, तो आल्यानंतर काय महाराज, मग वाईट वाटतं. तेव्हा वेळ निघून गेलेली असते महाराज. एकदा वेळ निघून गेल्यानंतर काही अर्थ आहे का? त्याच्यामुळं इतक्या मोठ्या महात्म्याचं सानिध्य तुम्हाला महाराज सगळ्यांना लाभलेले. माझ्यापेक्षा जास्त आता हे आमचं दुर्भाग्य म्हणायचं की त्यांचं दर्शन काय आम्हाला घडलं नाही महाराज. त्यांचं सगळ्यांचं महाराज, त्यांचं तुम्हाला जे सहवास लाभलेला आहे, त्यांच्या मुखातून तुम्ही ज्ञान श्रवण केलेले महाराज, चातुर्मास ऐकलेले महाराज, गाथा ऐकलेला, ज्ञानेश्वरी ऐकलेली महाराज. इतकं मोठं काय तुम्हाला त्यांचं घडलेले महाराज. त्याच्यामुळं काय जगद्गुरु तुकोबराय सांगतात महाराज, तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. हे संसारातलं मला काहीच नको महाराज. कितीही कसं जरी असलं तरी सगळं नासवाने महाराज. संसारातलं काय मागून काहीच नको महाराज. महाराज तुझ्या पायामध्ये काय महाराज, सगळं सगळं काय तुझ्या पायामध्ये सुख आहे महाराज. झालेली सेवा आदरणीय गुरुवर्य पूज्य बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. तत्पूर्वी एक सगळ्यांना विनंती आहे, सूचना आहे की वैकुंठवासी परिचय ते मी तुम्हाला सांगितलं की वैकुंठवासी श्री हरिभक्त परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे दादा, त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त इंगळे महाराज परमार्थ आश्रम, तालुका वडवणी, जिल्हा बीड या ठिकाणी 2 वर्ष, त्यांचंही 3रं आणि मला वाटतं सोबतचाच काळ आहे. म्हणजे टायमिंग पण कधी होती, बाबांची पुण्यतिथी कधी होती का झाली का? आता उद्या आहे, उद्या आहे कायल्या दिवशी समजा उद्याच्याला पुण्यतिथी बाबांची. आणि त्यांची आता 10 दिवसावर आली, सोबतच गेले म्हणायचे. 10 दिवस फक्त बाबा आधी गेले, कोरोनाच्या काळामध्ये गेले. त्यांचंही तृतीय पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्त खूप मोठा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे. कीर्तनही सगळी मोठमोठी आहेत आणि शिवकथाकार जे आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय विनोदाचार्य प्रकाशजी महाराज साठे, त्यांच्या मुखातून शिवमहापुराण कथा श्रवण सगळ्यांना करायला मिळणार आहे. आणि त्यानिमित्तानं
कीर्तनं रोज संध्याकाळी 9 ते 11, 8 ते 10 या वेळेमध्ये ठेवलेली आहेत. पहिल्या दिवशी श्री हरिभक्त परायण आदरणीय 2 मिनिटात फक्त सांगतो. श्री हरिभक्त परायण आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य नामदेवजी महाराज लबडे त्यांची पहिल्या दिवशी सेवा आहे. दुसऱ्या दिवशी श्री हरिभक्त परायण आदरणीय आमचे प्रकाशजी महाराज साठे. तिसऱ्या दिवशी श्री हरिभक्त परायण आदरणीय गुरुवर्य पांडुरंगजी महाराज गिरी बाबा त्यांची सेवा आहे. चौथ्या दिवशी श्री हरिभक्त परायण आदरणीय समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर त्यांची सेवा आहे. 5व्या दिवशी श्री हरिभक्त परायण आदरणीय विलासजी महाराज गेजगे त्यांची सेवा आहे. 6व्या दिवशी श्री हरिभक्त परायण आदरणीय मला वाटतं बुलढाणा जिल्ह्याचेच आहेत विशालजी महाराज खोले, मुक्ताईनगर जिल्हा का? हां, कोणता जिल्हा? जळगाव जिल्हा. श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय आमचे विशालजी महाराज खोले त्यांची सेवा इथं झाली, त्यांची सेवा आहे. आणि त्याच्यानंतर श्री हरिभक्त परायण आदरणीय अक्रोडजी महाराज साखरे आणि काला माझा आहे. तर तुम्हा सर्वांना काय महाराज विनंती, जास्तीत जास्त आणि सगळेच जण तुम्हाला जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही तिथं काय करा, येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्या निमित्ताने काय होईल महाराज, तुमच्या सगळ्यांच्या सेवेचं मला काय होईल, योग येईल. आणि वडिलांची आमच्या हीच शिकवणी महाराज की आल्या गेलेल्यांचे आता हे साहेब पोपळे आमचे आदरणीय गजाननजी साहेब पोपळे साहेब जे आहेत, परत आमचे आदरणीय सुनीलजी वायरे साहेब जे आहेत, वडील इकडच्या परिसरामध्ये आल्यानंतर महाराज साहेबांच्या घरी काय असायचे, मुक्कामी असायचे. खूप प्रेम होतं महाराज त्यांचं आणि ते आलेले आहेत महाराज. मी हे सांगतोय कशासाठी की यांनी बघितलेले मला, तुम्ही सगळेजण आले म्हणजे काय तुमच्या सगळ्यांची सेवा मला करण्याचं काय होईल, योग भेटेल महाराज. त्या निमित्तानं तुम्हाला वडिलांनी आयुष्यभर समजा जे परमार्थातून मिळवलेलं जे धन होतं त्याचं काय कार्य केले समजा, ते सगळं त्यांनी काय त्या आश्रमामध्ये महाराज सगळं जमा केलेलं आहे. आश्रम बांधलेला आहे तिथं संपूर्ण, म्हणजे सगळीच व्यवस्था तुमची राहण्याची खाण्याची आहे. सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त दिवस तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. काय म्हणले, मला वाटलं काय चुकलं म्हणले काय. तुम्हाला सगळ्यांना काय विनंती, जास्तीत जास्त दिवस या झालेली सेवा अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर